डिसेबल असं काहीतरी विचारलं. ते शर्ट नो शर्ट करायला सांगितलं होतं. शर्ट नो शर्ट शर्ट नो शर्ट केलं तर होऊन जातं. तो डिसेबल माहिती का जातो सारखं सारखं काय करणार फोटोशूट काय करणार? काय अजून विचारलं मला तर एसटीपी पण विचारलं होतं. आणि ते कालचं आपलं नाही का सर राउटरला ऍक्सेस कसं करायचं ते पण सांगितलं. सेम सेम सांगितलं म्हणजे ते सुट्टी घेऊन आपण कन्सर्न घेऊन ते पण विचारायचं. टायमिंग विचारलं होतं तिकीट किती मिनिटात सॉल्व करायचं तिकीट किती मिनिटात सॉल्व करायचं. त्यांनी सांगितलं P1 एका तासात सॉल्व करायचं. अरे कसं असतं ते तुमच्या आणि तुमच्या समोरच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट किती फायनान्शियल अमाऊंट वर क्लोज होतं त्याच्यावर असतं. किती तुम्ही क्लायंट किती पे करू शकतो तुम्हाला. तो जर म्हटला की माझं P1 तिकीट हाफ अन आवर मध्ये सॉल्व्ह झालंच पाहिजे. तुम्ही म्हणा आता हाफ अन आवर मध्ये एक P1 तिकीट जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर तुम्हाला टीम पण त्या P1 वरती स्ट्रॉंग ठेवावी लागेल. मग आता डायरेक्ट हाफ अन आवर म्हटलं की P1 जर आलं तर P1 आलं की डायरेक्ट त्याच्यावरती L3 आर्किटेक्ट बसतो काम करायला. त्याचे चार्जेस तसे लागतात. पण हे टाइम फिक्स नाहीये. ते डिपेंड राहतं की बाबा तुम्ही आता तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगणार की आम्ही आता जे काय काम करतोय त्या केसमध्ये आमचा जो P1 आहे ते सॉल्व्ह झालं पाहिजे एक 2 तासामध्ये. P2 आहे ते 4 तासामध्ये. P4 आहे P3 आहे ते 8 तासामध्ये आणि जो P4 तिकीट आहे ते 24 तासात. म्हणजे असं तुम्ही सांगू शकता. पण ह्याच्यावरती तो काही आर्ग्यू करू शकत नाही का एवढाच टाइम का? कारण हे डिपेंड राहतं तुमचा क्लायंट घ्या. MNC क्लायंट असेल एखादा तर त्याचा P1 जो असेल तर 1 अवरचा असेल. हे असतं टिकिटिंग रिस्पॉन्स टाइम. पण SLA असतो. एक असतो रिस्पॉन्स म्हणजे तिकीट स्टॅक मध्ये आलंय आणि किती वेळ त्या तिकीटकडे कोणी बघितलंच नाही. मग तो रिस्पॉन्स टाइम असतो P1 चा किंवा कुठल्याही तिकीटचा P1 असो P2 असो P3 असो कुठल्याही तिकीटचा रिस्पॉन्स टाइम असतो 10 मिनिटं. परत ते डिपेंड राहतं क्लायंट आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. रिस्पॉन्स टाइम म्हणजे काय? ते तिकीट आलं की त्याला राईट क्लिक करून असाइन करून घेतलं पाहिजे म्हणजे कोणतरी काम करतंय ते दिसतं. मग ते राईट क्लिक करून असाइन तिकीट आलंय तुम्हाला टूलमध्ये दिसतंय तिकीट आलंय आणि जर ते तिकीट जर सगळ्यांनीच फक्त बघत राहिले ते तिकीट रेड झालं. रेड P1 म्हटलं की रेड, P2 म्हटलं की अंबर, P3 म्हटलं की तुमचं येलो कलरचं तिकीट असतं. हा जनरल कलर कोड असतो. याच्यामध्ये P1 तिकीट आले आणि त्याला कोणी जर घेतलं नाही किंवा P2 असो P3 असो त्याचा रिस्पॉन्स टाइम असतो की बाबा 10 मिनिटाच्या आत ते तिकीट कोणीतरी असाइन करून घेतलंच पाहिजे. रिस्पॉन्स टाइम आणि SLA या 2 वेगवेगळ्या गोष्टी. रिस्पॉन्स टाइम म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट ते असाइन करून घेतलं. SLA म्हणजे इतक्या वेळात ते रिझॉल्व्ह झालंच पाहिजे. आता P1 असेल म्हणजे मेजर काहीतरी डाऊन झाले त्याचे. मेजर काय? रोज याला लिंक पाठवायची का? काय? काउंटर अलर्टचं मॉनिटरिंग आपण अलर्ट देतो. अजून सर काहीतरी थ्रेशोल्ड व्हॅल्यू सांगितली तिथे थ्रेशोल्ड व्हॅल्यू थ्रेशोल्ड काय कशाची? म्हणजे त्यांनी सांगितलं जसं स्विच आपण काय म्हणजे मॉनिटर करतो स्विचवर तर स्विचला मग आपण म्हणजे त्यांच्या शब्दात नोड म्हणतो म्हणजे ते डिव्हाइस कन्सिडर त्याच्यामध्ये अपडाऊन चेक करतो टेम्परेचर फॅन स्पीड इंटरफेस. मग अजून तुम्ही काय करता तर डिव्हाइस ऍड करता टूल मध्ये CPU युटिलायझेशन चेक करता बँडविड्थ मॉनिटर करतो आणि काहीतरी
जसं त्यांचे स्विच मध्ये जसे पोर्ट्स असतात त्यातलं नेमकं कुठलं पोर्ट एखादं डाऊन झालं त्याचं काहीतरी थ्रेशोल्ड आता एक order करतो. ती कशी करतात? लिंकची स्पीड ना लिंकची म्हणजे आता बँडविड्थ मॉनिटरचं असं काही तिकीट येत नाही. बँडविड्थ मॉनिटरिंग म्हणजे काय होणार? त्याला एखाद्या क्लायंटला वाटलं माझं ऍप्लिकेशन स्लो चाललंय, तर तो तिकीट रेज करणार, मॅन्युअल तिकीट रेज करणार. आता तुम्ही कसं ते ट्रबल शूट करणार की बाबा आता तुझं ऍप्लिकेशन स्लो चाललंय तर का स्लो चाललंय? नाही, पण हे बँडविड्थचा इश्यू आहे. तर तो बँडविड्थचा इश्यू तुम्हाला कसा आयडेंटिफाय करणार हा बँडविड्थचा इश्यू? कसं करणार? कुठली तुमची बॅच आहे ही सर? हम्म. काय करता एक्झॅक्टली? हे बघ, ऑफिसमध्ये गेल्यावर सर्वात पहिले तुमचं काम काय? ते तुम्ही तुमच्या सर्वात पहिले लॅपटॉप ऑन करणार, टूल वगैरे सगळे इनेबल करणार आणि चेक करणार. त्याच्यानंतर असतं हँडओव्हर. म्हणजे तुम्ही ज्या शिफ्टमध्ये जाता त्यावेळेस कोणतरी एक शिफ्ट सोडून चाललेला असतो. मग ह्याचा 1 तासाचा बफर असतो. म्हणजे जर शिफ्ट जर 3 वाजता तुमची चालू होणार असेल, तुम्हाला 2 वाजता बोलावलं जातं. मग दुसरा जो आहे रिलीव्हर हा तुम्ही 2 वाजता जाता. 3 वाजता तुमच्या जागी जो बसलेला असतो सकाळपासून तो जातो निघून. मग हा 1 तासाच्या बफरमध्ये तुम्ही तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करून घ्यायचे असतात. म्हणजे आता स्टॅकमध्ये 4 तिकीट्स आहेत. एक डिव्हाइस डाऊन आहे, एकाला लेटन्सी येते, अशा अजून प्रकारचे तिकीट्स आहेत. तर तुम्ही 2 वाजता गेल्यानंतर तुम्ही बघणार किती तिकीट आहेत. आता सध्या हे तिकीट्स कुणाकुणाच्या नावावर आहेत. मग त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारणार की आता या तिकीटचं काय आहे? कारण का या तिकीट तो जायच्या अगोदर तुम्हाला ते तिकीट तुमच्या नावावर असाइन करून घ्यावे लागतात. म्हणजे रिअसाइन करावं लागतं. आता हे बघ, समजा 20 तिकीट आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही 5 जणांची टीम आहे. 15 जणांची टीम असणार पण रोटेशनमध्ये. मग एका स्लॉटमध्ये 5 जणच असणार तुम्ही. मग 5 जण आहे, 20 तिकीट स्टॅकमध्ये आहे. काही तिकीट असे असतात ते 2-2 दिवसापासून असतात. ते डिपेंडन्सी असते. म्हणजे साईट वरती इंजिनियर म्हटला की मी आज नाही जाणार, मी उद्या जाणार. मग ते तिकीट होल्डवर ठेवावं लागतं. मग तसंच राहतं मग ते. मग ते तसंच मेन्शन. मग काय करते एक्सेल शीट बनते एक. ते एक्सेल शीट सगळे फॉलो करतात. त्याच्यामध्ये तिकीटचा नंबर, त्याच्यामध्ये काय असणार तुमचा तिकीट नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ द तिकीट, एक शॉर्टमध्ये काय नक्की प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ते तिकीट कधी आलं, आता सध्या ते तिकीट कुणाच्या नावावर आहे आणि त्याचं स्टेटस काय, ते आता ऍक्टिव्ह आहे का होल्डवर ठेवलं. आणि ही एक्सेल शीट डेली, म्हणजे जो 3 वाजता जाणार सोडून, तो 3 वाजता घरी जायच्या अगोदर 2:45 किंवा हाफ एन आवर अगोदर तो मेल टाकतो सगळ्यांना. म्हणजे ती एक्सेल शीट फॉरवर्ड करतो सगळं अपडेट वगैरे करून. रिअसाइन करून देतो तुम्हाला. म्हणजे काय, शीट वरती तो परत एक दुसरा कॉलम असणार. म्हणजे ती शिफ्टचं टायमिंग, या शिफ्टमध्ये ते आता माझ्याकडे होतं. 3 वाजता ही शीट, हे तिकीट कुणाकडे असणार, तो असाइन टू म्हणून तिथे तुमचं नाव टाकणार. आणि आता सध्या त्या तिकीटचं स्टेटस काय, हे तो टाकून निघून जाणार. मग तुमचं काम काय, तो निघून जायच्या अगोदर त्यांनी फक्त एक्सेल मध्ये मेन्शन केलंय की हे तिकीट आता याच्या नावावर आहे, पण ते असाइन करून घेतलं पाहिजे ना तुम्ही. मग तुम्ही त्या तिकीटला राईट क्लिक करून असाइन टू, त्याच्या नावाच्या ऐवजी तुमचं नाव टाकणार. मग त्या सगळ्या तिकीटच्या पुढे आता तुमची नावं दिसणार. तुमची नावं म्हणजे जे काय तुम्ही 5 जण आहे, मग तुम्ही 5 जण ठरवाल की बाबा कोण कुठलं तिकीट हँडल करणार आहे. किंवा मग एक टीएल असतो, तो पण शिफ्ट वाईज येतो. मग तो टीएल 20 तिकीट आहेत, ते 2-2, 3-3 तिकीट प्रत्येकाला स्वतःच तो असाइन करतो. मग आता
ते तिकीट समजा सकाळी आलं असेल 6 वाजता, तर ते 6 वाजल्यापासून जो मॉर्निंग शिफ्टचा एम्प्लॉयी होता, त्याने त्याच्यावर काय काम केलं, हे सगळं त्याच्यामध्ये ब्रीफमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःला तो रिअसाइन तुम्ही करता किंवा टीएल तुम्हाला रिअसाइन करतो. त्याच्यानंतर तुमच्या आफ्टरनून शिफ्टमध्ये तुम्ही त्या शिफ्टवरती काम करायला चालू करता. म्हणजे समजा तिकीटमध्ये असं असेल, हे तिकीट आता होल्डवरती ठेवलंय, कारण 4 वाजता इंजिनिअर साइटवरती जाणार आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे 4 वाजता इंजिनिअर साइटवरती जाणार आहे, बरोबर 1 तासाने तुम्ही त्या इंजिनिअरला कॉल केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी तिथे मेन्शन करून ठेवलं अपडेटमध्ये छोट्या फॉर्ममध्ये, की बाबा दिस ticket is kept on hold because the engineer is required at site and he will be reaching at site at 4 o'clock. मग तुम्ही 3 वाजता शिफ्टमध्ये आला, तुम्हाला लक्ष देऊन पाहिजे 4 वाजता मला या व्यक्तीला फोन करायचा किंवा पिंग करायचा. मग तुम्ही त्याला पिंग करणार आणि त्याच्याकडून फॉलो ते तिकीटचं काम पुढे तुम्ही घेत जाणार. आणि मग ते कसं क्लोज होतंय, काय क्लोज होतंय ते तुमचा लुकआउट झालं. मग हे राहतं तुमचं 1 तासाचं काम. मग तुमचे मेल्स वगैरे बघणे, कुठले काय मेल्स आलेत, काय आलेत, एस्केलेशन वगैरे काय आहे का? हे 1 तासात तुमचं काम एकदा झालं. मेल्स चेक करणे, तिकीट हँडओव्हर करून घेणे. शिफ्ट हँडओव्हर रिपोर्ट म्हणतात ते. तिकीट्स हँडओव्हर आम्ही करून घेतो किंवा कधी तुम्ही मॉर्निंग शिफ्टमध्ये असाल, तर तुम्ही हँडओव्हर रिपोर्ट पण बनवता. मग तुमच्या सीव्हीमध्ये आलं पाहिजे. प्रिपेअरिंग शिफ्ट हँडओव्हर रिपोर्ट्स. मग ते शिफ्ट हँडओव्हर रिपोर्ट काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नक्की ते कशासाठी लागतं. कारण शिफ्टमध्ये काही एकच व्यक्ती 24 तास काम नाही करत. साधं लॉजिक आहे. जर तो जात असेल, तर तो तुम्हाला काहीतरी सांगून जाणार, "हे बाबा याचा इश्यू आहे, ह्याचा हा इश्यू आहे. हा ह्या तिकीट आहे कारण का याचं लेटन्सी आहे. हे तिकीट आहे कारण का ह्या लोकेशनचा एपी एक डाऊन आहे. मी चेक करून बघितलं एपीला काही प्रॉब्लेम नाहीये. तर तरी पण क्लायंट कंप्लेंट करतोय की त्या एपीच्या थ्रू वायफाय चालत नाहीये." मग आता त्यांनी काय ट्रबल शूटिंग केलं त्याच्यावरती, तो तुम्हाला सांगेल काय ट्रबल शूटिंग केलं. पण तुम्ही सांगताना काय सांगणार? तुम्ही जितकं इकडच्या तिकडे सांगत बसणार, तेवढंच तुम्हाला स्वतःला डीपमध्ये घेऊन चाललं. मग तुम्ही फक्त राउटर, स्विचेस या गोष्टीपर्यंत सीमित राहायचं. तुम्ही ॲक्सेस पॉइंटमध्ये गेला. बाकी मग काय ठीक आहे, बाकी तुम्ही कॅमेराज असो, ॲक्सेस पॉइंट असो. पण ॲक्सेस पॉइंटपर्यंत जाऊ नका, कारण परत ॲक्सेस पॉइंटचं कॉन्फिगरेशन आलं. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत, की आम्ही फक्त रिचेबिलिटी चेक करतो आणि त्याच्यानंतर ॲक्सेस पॉइंट दुसरं कॉन्फिगर करतो. कारण ॲक्सेस पॉइंट आला तर ॲटलीस्ट मग तुम्हाला विचार मग डॅश कुठला ॲक्सेस पॉइंट तुम्ही वापरता? Ciscoचा. मग Ciscoचा WLC वायरलेस ॲक्सेस पॉइंट जो आहे, त्याचा पोर्टल कुठला आहे? त्याचा पोर्टल तुम्ही वापरलाय का? मग तुम्ही असं नाही बघू शकत ना. भले तुम्ही त्याच्यावरती कॉन्फिगरेशन नाही करताय, पण पोर्टल तर तुम्हाला असतो बघायसाठी. मग त्या पोर्टलमध्ये काय-काय दिसतं तुम्हाला माहीतच नाही म्हणून ॲक्सेस पॉइंटमध्ये जाऊ नका. मग क्लायंटला जे काय-काय डिव्हाइस असतात, मग काय असतं किंवा पीसी आणि याचा काय तुमचा संबंध नाही. तुम्ही काय मॉनिटर करता? तर तुम्ही तिकीटमध्ये काय मॉनिटर करणार? तुम्ही राउटर मॉनिटर करणार, स्विच मॉनिटर करणार आणि बाकी एंड युजरचे जे काही इश्यूज असतील. मग एंड युजरचे काही इश्यूज असतात, त्याचं ॲप्लिकेशन चालत नाही. मग आता त्याचं ॲप्लिकेशन जर चालत नसेल, तर त्याचं ॲप्लिकेशन चालत नाही. पहिली गोष्ट मग दुसरीकडे ॲप्लिकेशन चालतंय का? म्हणजे त्याच्याच ब्रांचमध्ये 10 लोकं असतील, तर बाकी दुसऱ्यांकडे ॲप्लिकेशन चालतंय का फक्त त्याच्याकडेच चालत नाहीये? जर फक्त त्याच्याकडेच चालत नाहीये, तर तो त्याचा इंडिव्हिज्युअल इश्यू आहे. मग त्याच्यावरती तुम्ही काय करत नाही. आणि सगळ्यांचंच चालत नसेल, तर काय करणार तुम्ही? त्या ब्रांचमध्ये 10 लोकं बसलेत. त्यांचं एक स्पेसिफिक ॲप्लिकेशन त्यांचं चालत नाही. आता ते ॲप्लिकेशन चालत नाही म्हणजे ते ॲप्लिकेशन कुठे होस्ट असणार? त्याच्या हेड ऑफिस. मग आता त्याचं ॲप्लिकेशन जर चालत नाही, म्हणजे त्याला हेड ऑफिसच्या ॲप्लिकेशन सर्व्हर ॲक्सेस होत नसेल. जर त्या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असता, तर ते ॲप्लिकेशन बाकीच्या ब्रांचेसला पण चाललं नसतं. ते ॲप्लिकेशन फक्त ह्या ब्रांचच्या लोकांना नाही ॲक्सेस होत नाही. तर याचं काय कारण असू शकतं? हे लोकं ते ब्रांचचं ॲप्लिकेशन कसं ॲक्सेस करतात? हं. म्हणजे कसं करतात ते ॲक्सेस? त्यांचं ॲप्लिकेशन चालत नाही म्हटलं, जर अख्खी ब्रांच म्हणली आमचं ॲप्लिकेशन चालत नाही, सर्वात पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? हं. आता सगळ्याच ऑफिसच्या लोकांना चालत नाही ना ते. मग तुम्ही काय चेक करणार? जर त्याच्या बाकीच्या गोष्टी जर चालतात, स्विचमध्ये काय असणार आहे? व्हीलनच असते, बाकी काय असते स्विच? बाकी तर काही नाही. मग त्यांचं ॲप्लिकेशन चालत नाही म्हटलं, तर पहिलं तुमच्या डोक्यात काय येणार? ॲप्लिकेशन साइडला जर प्रॉब्लेम असला, तर सगळ्या ब्रांचेसला पण ते ॲक्सेस होणार. बरोबर? हां.
हे झालं नॉन टेक्निकल आन्सर. आता तुम्ही टेक्निकल आन्सर देणार ना, तुम्ही काम करता, तुम्ही असं नाही म्हणू शकत नेटवर्कचा इश्यू. तुमच्याकडे तिकीट आले म्हटलं तुम्ही काय करणार? लेटन्सी कधी चेक करणार? त्याचं ऍप्लिकेशन स्लो चालतंय, तिथे ऍप्लिकेशन त्याला ओपनच होत नाही म्हटल्यावर मग काय करणार तुम्ही? ती रिचेबिलिटी चेक करणार म्हणजे काय चेक करणार? Ping करणार. पोर्टलला पिंग करणार. हा, आधी सर्व्हरला पिंग करणार. ठीक आहे, नाही पिंग झालं मग काय करणार? डिव्हाइस म्हणजे क्लिक करणार. वन बाय वन डिव्हाइस म्हणजे म्हणजे स्वतःचा लॅपटॉप घेऊन आधी राउटरला चेक करणार, मॉडेमला चेक करणार. त्याचं ऍप्लिकेशन चालत नाही, बाकी चालते की त्याचं सगळं. त्याचं ऍप्लिकेशन चालत नाही याचा अर्थ बाकीचं चालतंय ना. एक ऍप्लिकेशन चालत नाही, 2 ऍप्लिकेशन असतील, 4 असतील, तो म्हणतो माझं हे ऍप्लिकेशन चालत नाही. आता ते स्पेसिफिक ऍप्लिकेशन चालत नाही याचा अर्थ बाकीचं चालतंय म्हटल्यावर लिंकला काय प्रॉब्लेम नाही. त्याचं सगळं चालत नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्यात मग ती त्याची जी ISP आहे ती चेक वगैरे सगळं करणार तुम्ही. पण तो म्हणतो माझं स्पेसिफिक ऍप्लिकेशन चालत नाही, मग काय करणार तुम्ही? ऍप्लिकेशन सर्व्हरला तुम्ही पिंग केलं, तो होत नाही का नाही, मग काय चेक करणार त्याच्या पुढे? ऍप्लिकेशन ऍक्सेस कसं करतोय तो क्लायंट? हा तुझा ब्रांच आणि हा सर्व्हर. हा, ह्याच्यामध्ये काय आहे? हा, VPN आहे. हे अंडरले बघत बसणार का तुम्ही? VPN तुम्ही दिलाय ना, मग तुम्ही VPN चेक करणार. VPN मध्ये काय चेक करणार? पहिले तो VPN अप आहे का डाऊन आहे. आता जर तो VPN, आता कसं क्लायंट 2 गोष्टीसाठी लिंक घेतो, एक इंटरनेट आणि ऍप्लिकेशन, बरोबर? मग त्याला इंटरनेट पण पाहिजे असतं आणि त्याला ऍप्लिकेशन त्याचा ऍक्सेस करायचं असतं, ते हेड ऑफिसमध्ये असतं. या दोन्ही गोष्टीसाठी तो लिंक घेतो. मग लिंक काय 2 वेगवेगळ्या घेतो का? एकच लिंक आलेली असते, त्याच लिंक मधून तो इंटरनेट पण ऍक्सेस करतो, त्याच लिंक मधून तो त्याचं ऍप्लिकेशन पण ऍक्सेस करतो. म्हणजेच तो VPN ट्रॅफिक म्हणतो. एक इंटरनेट ट्रॅफिक आलं, एक VPN ट्रॅफिक. इंटरनेट ट्रॅफिक म्हणजे कुठलं? पब्लिक ट्रॅफिक. पब्लिक ट्रॅफिक म्हणण्याचा अर्थ जे जनरल सगळे जाऊ. VPN म्हणजे तुमचं प्रायव्हेट ट्रॅफिक आहे. प्रायव्हेट ट्रॅफिक म्हणजे काय? तर तुमचं ऍप्लिकेशन सर्व्हरवर असणार ना. मग तो जर म्हणतो त्याचं ऍप्लिकेशन चालत नाही, याचा अर्थ काय? इंटरनेट चालतं. मग इंटरनेट चालतंय याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ अंडरलेसला काय प्रॉब्लेम नाहीये. ऍप्लिकेशन चालत नाही म्हणजे हा VPNचा प्रश्न आला. त्या VPNच्या थ्रू तुमचं ट्रॅफिक चाललंय. मग आता पहिली गोष्ट तुम्ही चेक करणार VPN अप आहे का डाऊन आहे. आता VPN अप आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? कसं चेक करणार तुम्ही VPN अप आहे का नाही? शो कमांड तुम्हाला सांगावं लागेल ना. कुठली चेक शो कमांड आहे VPN चेक करण्यासाठी? तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही हाच सांगणार आहे. तुम्ही VPN सर्व्हिस प्रोव्हायडर आहात. तुम्ही काय फक्त जर आपण एवढंच सांगितलं ना, बेसिकली L1 जर म्हटलं तर बेसिकच काम असतं काय? राउटर अपडाऊन होणे, बघणे आणि हे मग ते फोन करणे ISP ला आणि हे. पण तेवढं सांगितलं तर तेवढं वेट राहत नाही त्याला. मग त्याला काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल, बाबा हे पण मी गोष्टी करतो. मग तुम्ही कुणासाठी काम करता? आय एम वर्किंग फॉर VPN सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे अंडरले ISPचा असतो. तो ISP रेडी करून देतो तुम्हाला. त्याच्यावरती ओव्हरले कनेक्टिव्हिटी सगळी तुम्ही प्रोव्हाइड करता. आता ती तुम्ही प्रोव्हाइड करता ती कशी करता? VPN थ्रूच करणार. बाबा VPN थ्रू करता म्हटल्यावर तुम्हाला VPN कसं काम करतं ते माहिती पाहिजे. GRE माहित पाहिजे, IPsec कसं काम करतं माहिती, फेज 1 माहित पाहिजे, फेज 2 माहित पाहिजे, कुठले प्रोटोकॉल आहे सगळं तुम्हाला इन डेप्थ माहित पाहिजे. गेल्या महिन्यात पण सांगितलं की तुमचं मेन तुम्हाला ते VPN वरती हे करावं लागणार. आणि मग आता तुम्ही ट्रबल शूट करता म्हटल्यावर त्याचं ऍप्लिकेशन चालत नाही म्हटल्यावर त्याचं इंटरनेट चालतंय, ऍप्लिकेशन चालत नाही म्हणजे VPN ची प्रश्न आला. आता VPN कसं चेक करणार? तर ते शो कमांड्स तुम्हाला माहित पाहिजे. मग हे तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे ना. सगळं कसं मी रेडीमेड देणार तुम्हाला?
तुम्ही आयपीचा कॉन्फिगर केलाय, तुम्हाला शो कमांड टाकल्या पाहिजे, बघितलं पाहिजे काय दिसतंय काय नाही सर. मग ती शो कमांड मध्ये तुम्हाला काय दिसतं काय नसतं, त्यात फेज 1 दिसतो, फेज 2 दिसतो. फेज 1 ची VPN ची कमांड बघायची कमांड वेगळी आहे. फेज 2 कनेक्टिव्हिटी चेक करायची कमांड वेगळी आहे. शो कमांड्स वेगळे आहेत. मग तिथून तुम्हाला कळतं की फेज 1 अप आहे का फेज 2. आता फेज 1 जर डाऊन असेल तर फेज 2 कसा अप असेल? फेज 1 अप असू शकतो पण फेज 2 डाऊन असेल. असं कधीच होणार नाही की फेज 2 अप आहे आणि फेज 1 डाऊन आहे. फेज 1 जर डाऊन असला किंवा फेज 2 जर डाऊन असला याचा अर्थ फेज 1 डाऊन आहे. प्रॉब्लेम कोणामुळे पण असू. आता हे तुम्हाला कुठली शो कमांड तुम्ही वापरता आणि चेक करता. बरं ठीक आहे, तुम्ही चेक केलं, VPN अप आहे. तरी पण क्लायंट म्हणतो ऍप्लिकेशन नाही चालत. मग आता काय करणार? हं? काय करणार? तो VPN वरून राउटिंग चालू आहे ना तुमचं. त्या VPN वरती तुम्ही एक प्रोटोकॉल रन केलाय. मग त्या प्रोटोकॉल तुम्हाला चेक करावं लागेल की त्या VPN मधून ट्रॅफिक जातंय का नाही, राउटिंग आहे का नाही. एखादं नेटवर्क समजा चुकून डिलीट झालं असेल, ते नेटवर्क VPN थ्रू ऍडव्हर्टाइजच होणार नाही. म्हणजे समजा तुम्ही VPN कॉन्फिगर केलं की लगेच सगळं कम्युनिकेशन होतं असं नाही. VPN हे तुमची ओव्हरले कनेक्टिव्हिटी झाली. पण तिकडचं ट्रॅफिक इकडून जाण्यासाठी राउटिंग पाहिजे ना त्याच्यावरतून. राउटिंग कसं करणार? कसं राउटिंग करणार? परत कसा जवाब देता रे? हा जो असणार हा ISP चा नेटवर्क असणार. हे अप आहे म्हणून तुमचा VPN अप असेल. VPN म्हणजे तुमचा काय? VPN म्हणजे काय तुमचं अंडरले का ओव्हरले? हे तुमचं ग्रीन ट्रॅफिक आहे. आता हे मधलं रेड काढायचं होतं. तुम्ही आपण red. हे तुमचं जे ग्रीन ट्रॅफिक आहे, आता याला रेड म्हणलं याला पण पब्लिक IP असेल. तर तुम्ही स्टॅटिक घ्या किंवा स्टॅटिक डायनामिक घ्या. लेट्स से 9.9 आणि 1.9 जे काय असतं. ठीक? तर हे तुमचं लॅन 1.0 आणि हे तुमचं सर्व्हर फार्म जो कुठं असणार तुमच्या हेड ऑफिसला. म्हणजे हा HO असेल तुमचा, याच्या खाली फायरवॉल वगैरे असेल, याच्या खाली सगळं असेल. हा तुमचा सर्व्हर 2.0. आता ह्या 1.0 हा सर्व्हरचा IP आहे 2.10. या लोकांना हा 2.10 ऍक्सेस झाला पाहिजे, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन चाललं पाहिजे. सर्व्हरला जर प्रॉब्लेम असता तर हे तुमचं एक ब्रांच नाही जे याला ऍक्सेस करतात. 100 ब्रांच ICICI बँकचे 1000 असतील.
आता हे तुमच्या फक्त स्पेसिफिक ब्रांचला प्रॉब्लेम आहे. जर ह्याला प्रॉब्लेम असता तर सगळीकडे गोंधळ झाला असता. सगळे 7-8 हजार ब्रांचेस सगळीकडे त्याच्यावरती मग हाय लेवलवरती काम चालू असतं. ठीक आहे. आणि सर्व्हर काय जनरली एवढा मोठ्याचा काही एक सर्व्हर नसतो, रेप्लिका असतात. एकच असे 10-10 सर्व्हर असतात, 15-15 सर्व्हर असतात एकच. त्यामुळे तुम्ही जर बँकिंग साईड कधी तुम्हाला डाऊन दिसत नाही, असं आज केलं डाऊन दिसतं असं कधी नसतं. ठीक आहे. त्यामध्ये याच्याकडे प्रॉब्लेम येणं खूप कमी असतं. मग आता याला ऍक्सेस का होत नाही? याला ऍक्सेस न व्हायचं एक कारण तर ठीक आहे, तुमचा अंडरले डाऊन. म्हणजे त्याला तुम्ही पहिला प्रश्न काय विचारणार, सर इंटरनेट चालतंय, किंवा तुमच्या लॅपटॉप वरून 8.8 पिंग होतं, किंवा व्हीपीएन जरी डाऊन असला तुम्ही याचा ऍक्सेस घेऊ शकता का? या राउटरचा व्हीपीएन डाऊन असेल तर? या राउटरचा तुम्ही तुम्ही कुठे, तुम्ही या क्लायंटचा एम्प्लॉई आहे का तुम्ही? हा बँक आहे, लेट्स से कुठली बँक, छोटी बँक घ्या कुठली तरी, जनता बँक. आता या बँकचं तुम्ही नेटवर्क बघायला घेतलंय का? बँकिंग शक्यतो सांगायचं नाही, मी सांगेन, कारण ते किचकट आहे. मला तुम्ही समजा हा कुठला एक क्लायंट आहे, नेटवर्क तुम्ही बघायला घेतलं, तुम्ही कुठे बसलाय? याच्या ऑफिसमध्ये नाही बसले. ठीक आहे. तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच बसलाय. हा ISP वेगळा, तुम्ही वेगळा, हे तुमचं ऑफिस. तुमचा एक्सपिरियन्स कुठल्या ऑफिसचा लावलाय? कोहट. तुम्ही कोहटचे एम्प्लॉई. मग हा इथे कोहटचा राउटर असणार, हा कोहटचा स्विच असणार, आणि या कोहटच्या स्विच खाली तुम्ही 10 लोक रोज बसता आणि त्या क्लायंटचे नेटवर्क मॉनिटर करता. बरोबर. आता इथे बसून कसं काय हा डिव्हाइस तुम्हाला ऍक्सेस होईल? हे कोहट, हा ISP टाटा, हा क्लायंट, म्हणजे हे 3 वेगवेगळे लोक आहेत. आता इथे बसून कसा ऍक्सेस होईल? हा नाही नाही, मग करणार कसं? अरे तुमच्या इथे बसलाय ना तुम्ही, ह्याच्यावर टूल कसं दिसेल? ह्याचं टूल कसं दिसेल? याचा इथे मॉनिटरिंग सर्व्हर असणार. तुमचा राउटर याच्याबरोबर VPN फॉर्म करणार. म्हणजे तुमचं आणि तुमच्या हा क्लायंट जो पण असेल जनता, त्याचं हेच म्हणजे तुमचं ऑफिस कोहटचं. तुम्ही समजा इथे कोहट आहे, इथे तुम्ही बसलाय. आता इथून तुम्हाला क्लायंट जनता सहकारी बँक, त्याला लिंक दिली टाटानी, ती तुम्ही इथे बसून कशी मॉनिटर करणार? तुम्ही तुम्ही म्हणता टूल वरून करताय, पण ते टूल तुम्हाला कसं दिसेल? ते टूल तुमच्याकडे आहे का? कोहटच्या ऑफिसमध्ये टूल आहे का ते टूल कोणाचं डिव्हाइस मॉनिटर करताय? बँकेचं. ते मॉनिटरिंग टूल कुणी विकत घेतलेले असणार? बँकेने. एकतर बँक म्हणेल सगळं तुम्हीच करायचं. मग आता सगळं तुम्हीच करायचं म्हटलं, मग टूल वगैरे सगळं तुम्हीच विकत घ्यायचं. पण ते टूल तुमच्याकडे नसणार होस्टेड, ते त्याच्या हेड ऑफिसला होस्टेड असणार. म्हणजे जर तुम्ही गाडी चालवत त्याच्या हेड ऑफिसच्या आतमध्ये गेला, त्याच्या इथे सर्व्हर रूम मध्ये गेला, तर इथे तुम्ही इथल्या सगळ्या लोकांना तो टूल दिसेल. त्याच्याच लँडमध्ये आहे ना ते. आणि ह्या टूलवरती जसं तुमचा हा असतो, HSRP मध्ये तुम्ही प्रोब करता कंटिन्युअस डिव्हाइस मॉनिटरिंग करण्यासाठी. मग हे टूल पण एक टाईपचं प्रोबच आहे ना. हा टूल काय करतो? प्रत्येक 10-10 सेकंदला हे सगळं डिव्हाइस, टूल म्हणजे काय? आता तुम्ही झॅबिक्स केलंच ना. काय केलं तुम्ही? तो डिव्हाइस होता, त्या डिव्हाइसला तुम्ही काय केलं? त्या टूलमध्ये पहिलं त्या तुमचे जे राउटर स्विच होते त्याच्यात SNMP कॉन्फिगर केलं, मॉनिटरिंग इनेबल केलं, कम्युनिटी बनवली, आणि झॅबिक्सला सांगितलं की हा डिव्हाइस मॉनिटर कर. मग त्या डिव्हाइसला तुम्ही IP टाकला ना. मग पहिले तुम्ही काय चेक केलं? त्या टूल आणि डिव्हाइस पिंग होतंय का एकामेकाला? जर ते एकामेकाला पिंगच नाही होणार, तर ते कसं ऍक्सेस होईल? तर ते झॅबिक्स मॉनिटरिंग कसं करेल त्याला?
म्हणजे झॅबिक्स मॉनिटरिंग टूल मधून झॅबिक्सला सगळे डिव्हाइस रिचेबल पाहिजे. म्हणजे झॅबिक्स इथे बसलाय, इथून हा सगळ्या डिव्हाइसला पिंग करत बसणार. येते लक्षात? आता समजा हा ISP चा क्लाउड, हे सोडून दे, हे सगळे तुमचे ब्रांचेस. ISP चा असाही आपला काही संबंध नाही. त्याला फक्त आपण काम कॉल कधी करतो, जेव्हा ती 100 डे डाऊन झाली असेल तरच कॉल करतो. बाकी ISP चा आपला काही संबंध नाही. ना तुमचा काही संबंध आहे, ना त्या बँकेचा काही संबंध आहे. कारण का बँकेने कॉन्ट्रॅक्ट पूर्ण दिलाय कॅन्टिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आणि चेक करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला. त्याचं काय डाऊन झालं, तो ISP ला कॉल नाही करत, तो तुम्हाला कॉल करतो. हे काय, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे मला, तो पैक करतो तुम्हाला महिन्याला. बरोबर? आता हे सगळे ब्रांच आहेत, B1, B2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे सगळे. आता यातले काही लोकेशन टाटाने कनेक्ट असतील, काही लोकेशन एअरटेलने कनेक्ट असतील. तुम्ही बसला इथे, हा ISP, हे बँकेचे ब्रांचेस सगळे, हा त्याचा HO, हा HO. जिथे त्याचा फायरवॉल असेल, त्याच्यानंतर स्विच असेल, सगळ्या त्याचे ऍप्लिकेशन होस्ट इथे असणार. आणि इथेच त्याचा मॉनिटरिंग टूल पण असतो. बरोबर? मग हे सगळे एकाच नेटवर्कमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये असतील. समजा 192.168.2.0 असेल किंवा हे 2.0 असेल, त्यांनी सगळे ऍप्लिकेशन 2 मध्ये ठेवले असतील आणि जे मॉनिटरिंग टूल्स आहेत ते 3.0 मध्ये ठेवले असतील. बरोबर? मग आता आणि तुम्ही बसला इथे, हो, तुम्ही बसलाय तुमच्या ऑफिसमध्ये एक राउटर असणार, स्विच असणार आणि तुम्ही 10 लोक बसला इथे, इथून तुम्ही मॉनिटर करतात. मग समजा हा झॅबिक सर्व्हर आहे, हा त्याच्या HO मध्ये, हा तिथे तुम्ही कॉन्फिगर करून ठेवणार ना. जसा तुम्ही आता इथे प्रॅक्टिकल मध्ये कॉन्फिगर केला, तसा तो झॅबिक सर्व्हर तिथे जाऊन तो कॉन्फिगर करून ठेवावा लागेल. तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये सेम तेच केलं ना, फक्त हे व्हर्च्युअल होतं. तिथे झॅबिक्स फिजिकल डब्बा असेल, तो हार्डवेअर असणार, त्याच्यावरती तुम्ही झॅबिक्स ऍप्लिकेशन रन केले, मग ते ओपन करणार तुम्ही झॅबिक्सचं पोर्टल आणि त्याच्यावरती सगळे डिव्हाइस ऍड करणार. एक 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 डिव्हाइस सगळे ऍड करणार. ऍडला क्लिक केलं, होस्ट होतं ना ते, ऍड न्यू होस्ट, त्याला क्लिक केलं, त्याच्यावर तो दाखवतो IP टाकायचं, त्याचं नाव टाकायचं. मग तो त्याला SNMP च्या पुढे तुम्ही नाव टाकवता, मग तो पिंग करायला चालू करतो त्याला प्रत्येक 1-1 मिनिटाला, 30-30 सेकंदला काय असेल तो. आणि मग झॅबिक्स वरती तो तुम्हाला ग्रीन दिसायला लागले, ते पुणे, मुंबई, चेन्नई तुम्ही केलं. तसं हे याच्यावरती हे सगळे दिसणार, त्याचे ब्रांचेस. बरोबर? मग एखादा एम्प्लॉई समजा इथे बसलाय, त्यांची पण नेटवर्किंगची टीम असणार. बँकेने सगळं किंवा क्लायंटने सगळं तुम्हाला बघायला दिलं, याचा अर्थ असं नाही की त्यांचा कोण नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करण्यासाठी कोण एम्प्लॉईज नसेल, त्याचा मॅनेजर असेल. तो पण हे टूल त्याच्या लॅपटॉप वरती ओपन करून बसलेला असतो. आज काय आपल्याला कुठलं लोकेशन डाऊन झालंय काय हे बघण्यासाठी. मग तो तर त्याच्या नेटवर्क मध्ये बसलाय, त्याला होणारच झॅबिक्स ऍक्सेस. तो झॅबिक्सचा सर्व्हर आणि त्याचा लॅपटॉप एका स्विचला कनेक्ट आहे किंवा एकाच लॅन मध्ये, स्विच असू दे वेगवेगळं. पण तुम्ही कोहर्ट मध्ये इथे बसलाय, तुम्हाला हा कसा ऍक्सेस होईल? तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसला इथे. मग तुम्ही काय करणार, याच्या HO बरोबर तुम्ही पण इंटरनेटची कोणाची तरी लिंक घेतली असणार ना. मग तुम्ही काय करणार, तुम्ही त्याच्याबरोबर पण VPN फॉर्म करणार आणि इथे राऊट करणार की माझं ट्रॅफिक याला गेलं पाहिजे. तो काही ऍप्लिकेशन सर्व्हरचा ऍक्सेस तुम्हाला देणार नाही. ते बँकेचं स्वतःच आहे, त्याचे फक्त ब्रांच लोकच ते ऍक्सेस करू शकतात. तो काय म्हणून तुम्हाला ऍप्लिकेशन सर्व्हरचा ऍक्सेस देईल? मग ते जाणून बुजून मॉनिटरिंग टूल हे वेगळ्याच नेटवर्क मध्ये ठेवणार आणि मग तुम्ही टाकणार इथून VPN फॉर्म करणार IPsec या दोघांमध्ये, याच्या आणि याच्यामध्ये.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार की मला जर 3.0 ला जायचं असेल तर याचा जो काही पब्लिक आयपी आहे त्याला पाठव. आणि इथे फायरवॉल मध्ये त्यांनी अलाव केलं असेल, हे जे काही तुमचं नेटवर्क आहे ना, जे काय ट्रॅफिक आहे त्याला अलाव केलं असेल, मग तुम्हाला तो झॅबिक्स ऍक्सेस होतोय. मग तुम्हाला क्लायंटचा काय सगळं दुनिया ऍक्सेस होत नाहीये, फक्त टूल फक्त तुम्हाला त्यांनी दिलेला ऍक्सेस करून. नाहीतर काय, रोज सकाळी उठायचं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसेल, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याच ऑफिसचं नेटवर्क मॉनिटर करायचं. म्हणजे आता समजा एखादा युकेचा क्लायंट आहे, त्याचा नेटवर्क बघायचा असेल तर त्याच्या हेड ऑफिसमध्ये जाऊन बसायचं त्याचं नेटवर्क बघण्यासाठी. मग काय व्हीपीएन कन्सेप्ट नसतं तर कसं बघितलं असतं? मग हे काम इकडे काय येतं? तुम्ही इथे बसून काय व्हीपीएन थ्रू लिंक त्याच्या टूल बरोबर तुम्हाला टूलचा ऍक्सेस देतात, तो टूल तुम्ही तुमच्या डॅशवरती ओपन करता, 24 तास तुम्ही टूल बघता. मग आता जर असं असेल की हा डॅबिक्स डिव्हाइस इथे, तुमच्याकडे काय काय काम आहे, हे सगळे डिव्हाइस मॉनिटर करायचं तुमच्याकडे काम. हेही काम असू शकतो. नवीन कुठली तरी ब्रांच ऍड झाली, तो डिव्हाइस डॅबिक्स मध्ये ऍड करणं, हे पण तुमचंच काम. तुमचंच काम म्हणजे काय, क्लायंटनी जर ती जबाबदारी तुमच्यावरच दिली असेल, तुमच्या रोल्स ऑन रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय काय येणार, डिव्हाइसचा बॅकअप घेणे, नवीन डिव्हाइस आडा तो मॉनिटरिंग टूल मध्ये ऍड करणे, तो चेक करणे तो मॉनिटरिंग पहिला चालू झाला का नाही. म्हणजे सपोर्टच्या अगोदरची गोष्ट आणि सपोर्टच्या नंतर सपोर्ट हे दोन्ही एकत्र येणार. प्रोजेक्टचं पण काम, एखादा नवीन ब्रांच आली तर ते कॉन्फिगर कोण करणार? ज्यावेळेस पोर्ट समजा ही छोटी कंपनी आहे ना, एमएनसी मध्ये कसं असतं, म्हणजे एमएनसी म्हणजे काय, सर्व्हिस प्रोव्हायडर पण एमएनसी आहे. जसं फुजित्सू म्हण, आयबीएम म्हण, काय अजून विप्रो म्हण. मग यांचे प्रोजेक्टची टीम वेगळी असते. आपण काय म्हणतो नॉक, नेटवर्क ऑपरेशन सेंटर, त्या नॉक मध्ये तुम्ही बसता, नॉक मध्ये सपोर्टची लोक बसतात. प्रोजेक्टची लोक पण जर नॉक मध्ये बसली असली, पण ती फक्त ते टूलकडे बघत पण नाहीत, त्यांचा काही संबंध नसतो टूल. ते काम फक्त प्रोजेक्टचं. नवीन एखादी ब्रांच आली तर ते कॉन्फिगर करून द्यायची, कॉन्फिगर करून झालं, टेस्ट करून झालं, ऍप्लिकेशन चालतंय, उद्यापासून ते तुम्ही मॉनिटर करायला चालू करा. पण आता तुम्ही छोट्या कंपनीसाठी काम करता, मग तुम्ही प्रोजेक्ट पण बघता आणि तुम्ही सपोर्ट पण बघता. म्हणजे एखादी ब्रांच नवीन आली तर ती कॉन्फिगर करून पण तुम्हीच देणार, ती टेस्ट पण तुम्हीच करणार, ती लाईव्ह पण तुम्हीच करणार, आणि उद्यापासून ती डाऊन जाईल ते सपोर्ट पण तुम्हीच करणार. मग आता नवीन साईट समजा आली, ठीक आहे, तो नंतरचा भाग, तो प्रोजेक्ट चालू बघू नंतर. आता हे कळालं आपण याला ऍक्सेस कसा करतो, बरोबर. आता हा झॅबिक्स वरती जे काय तुम्ही करता ते तुम्हीच ऍक्सेस घेऊन करता. तो काय झॅबिक्सचं सर्व्हर काय तुमच्या इथे नाही ठेवलेलं त्यांनी. मग आता प्रश्न येतो की या ब्रांचला जर ऍप्लिकेशन चालत नाही, म्हणजे या ब्रांचला हा सर्व्हर ऍक्सेस होत नाही. तुम्ही बसला इथे, तुम्ही काय चेक करणार, याच्या टूल वरती, तुम्ही टूल तर ओपन आहे, टूल वरती तुम्ही सर्वात पहिले राउटरला पिंग करणार, राउटर पिंग होतोय म्हणजे रिचेबिलिटीचा काय प्रॉब्लेम नाही. आता राउटर पिंग होते तो कुठून पिंग होणार, म्हणजे अंडरले मधून पिंग होणार का ओव्हरले मधून पिंग होणार? अंडरले मधून नाही होणार, तो व्हीपीएन मधून म्हणजे ओव्हरले मधूनच होईल. का होईल की तुमच्याकडे शीट असते, ऍक्च्युली कसं असतं, एचओला आहे ना एक व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर असतो. म्हणजे तुम्ही काय म्हणता, तुम्ही व्हीपीएन करता, कुठल्या टाईपचं व्हीपीएन कॉन्फिगर करता तुम्ही? हा, आयपी चेक पण कुठल्या टाईपचं करता? पॉईंट टू मल्टी पॉईंट करता. तुम्ही व्हीपीएन करता म्हणजे पॉईंट टू मल्टी पॉईंट करणार ना. मग हा पॉईंट कुठं आला, हेड ऑफिसला. म्हणून तो व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर, तिथे सगळे येतात, सगळे व्हीपीएन येतात त्या एचओला, म्हणून इथे एक व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर असतो इथे.
मग तो व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे तुमचा राउटर पण म्हणू शकता तुम्ही, किंवा फायरवॉल पण. आता जो पॉइंट आहे तिथून सगळे व्हीपीएन जाणार ना, इथे एकच आहे ना, इथे जो व्हीपीएन बनणार तो एकच बनणार, आणि प्रत्येक एक एक व्हीपीएन तुझ्या ब्रांचला गेलं, म्हणजे सगळं कॉन्सन्ट्रेट कुठे झालं, HO ला. मग इथे काय असणार, व्हीपीएन कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, इथे तुम्हाला प्रत्येकाचे सगळे ब्रांच असतील ना, सगळे ब्रांच असे दिसतील एका खाली एक, सगळे ब्रांच आणि त्यांचे IP. आणि मग काय तुम्ही बघायचं, कुठली ब्रांच डाऊन झाली लिस्ट आउट करायची, ही ब्रांच डाऊन झाली, त्याचा काय व्हीपीएनचा समोरचा IP आहे तो पिंग करून बघायचा. आता हे जे ट्रॅफिक आहे, तुम्ही समजा इथे बसला, तुम्ही इथून इथे व्हीपीएन गेला, तुम्हाला इथे पण एक तुम्ही व्हीपीएन इथे पण तुम्हाला एक हे दिलं असणार, काय म्हणतो आपण, हा जो फायरवॉल आहे ना, तुम्ही या फायरवॉलचा ऍक्सेस घेणार किंवा या इथल्या राउटरचा ऍक्सेस घेणार आणि या राउटर मधून मग याला पिंग करणार. तुम्ही इथून कसं पिंग करू शकता, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून नाही पिंग करू शकता. इथे लक्षात, तुमचा लॅपटॉप तुमच्या स्विचला, स्विच कोहोर्टच्या राउटर मधून जी लिंक आहे ती व्हीपीएन थ्रू तुम्ही HO ला कनेक्ट केली, तुम्ही लॅपटॉप वरून पिंग नाही करत. लॅपटॉप वरून पिंग करायचं म्हटलं तर ते हा व्हीपीएन पण मध्ये आला, ही अंडरले आली, तुम्ही काय करता, HOच्या राउटरचा ऍक्सेस घेता आणि HOच्या राउटरचा ऍक्सेस घेऊन त्या राउटर मधून पुढचं राउटर पिंग करता. प्रॅक्टिकली सगळी तुम्ही हे केलंय, हे बघ, तुम्ही प्रॅक्टिकल हे असंच करता ना. तुम्ही काय केलं, हा एक राउटर घेतला, हे राउटर घेतले, हे 3 तुमचे ब्रांच घेतले, हा तुमचा HO घेतला ना तुम्ही, आणि हे मध्ये आपण म्हटलं क्लाउड होतं, आणि ही अशी लिंक आपण केली होती, आणि ह्याचे ब्रांच होते. मग आता मला हा व्हीपीएनचा एंड पॉइंट असेल ना, हा स्टार्टिंग पॉइंट असेल, मला हा पिंग करून बघायचा आहे. आता हा पिंग करून मी काय इथला ऍक्सेस घेऊन बघणार ना, का दुसऱ्या ब्रांचचा ऍक्सेस घेऊन बघणार, मग HO राउटर. आता कसं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जर त्या HO मध्येच बसत असता तर तुम्ही त्या HOच्या सर्व्हर रूम मध्ये बसला, तुम्ही राउटरचा ऍक्सेस घेतला असता आणि घेतला असता, पिंग इथून पिंग केला असता. पण तुम्ही इथे नाही ना बसत आहे, तुम्ही थर्ड पार्टी आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसता, तुमच्या ऑफिस मधून HOचा राउटर ऍक्सेस आहे. इनफॅक्ट HOचा राउटरच नाही, तुमच्या ऑफिस मधून तुम्हाला त्या क्लायंटचे सगळे राउटर ऍक्सेस, कारण ते कॉन्फिगर, मॅनेज, ट्रबल-शूट तुम्ही करताय, म्हणून तुम्हाला सगळ्या नेटवर्किंगचा डिव्हाइसचा ऍक्सेस आहे. तुम्ही पिंग जरी करायचं म्हटलं तरी तुम्हाला राउटरचा ऍक्सेस पाहिजे, तुम्ही सगळं कॉन्फिगरेशन करून दिलंय, त्याचं तुम्ही सगळं टेस्टिंग करून दिलंय, त्याला तुम्ही रोज डे टू डे सपोर्ट करताय, मग हा बिना डिव्हाइसचा ऍक्सेस करता कसं करणार तुम्ही, मग या सगळ्या डिव्हाइसचा ऍक्सेस तुमच्याकडे आहे, पण तो कुठून, इथून. पहिलं इथे जावं लागेल. समजा तुम्हाला ह्या डिव्हाइसचा ऍक्सेस घ्यायचा आहे, ब्रांचचा कसा ऍक्सेस घेणार तुम्ही, ह्या राउटर वरून याला SSH करणार. इथे लक्षात, म्हणजे सगळा खेळ तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही डिव्हाइसला ऍक्सेस करायचंय, दुसऱ्या कुठल्याही राउटरला म्हणा, स्विचला म्हणा, तुम्हाला हा इथे स्विच आहे त्याचा, या स्विचचा ऍक्सेस करायचा. कसं करणार, हा स्विच आहे, याला काहीतरी तो म्हणतो, इथे मला विलन क्रिएट करून दे म्हणतो, मग मी बसलो इथे कोहर्ट मध्ये, मला हा स्विच ऍक्सेस करायचा, कसं करणार मी पहिले इथे जाणार, इथून मला हा पिंग होतो, म्हणजे हा पिंग होणारच नाही, याचा इथे जो IP आहे हे सगळं मला ऍक्सेस होणारच ना. मी काय करणार, या राउटर म्हणून जाणार, या स्विचचा एक IP असेल त्याला पिंग करणार, आणि मग त्या स्विचचा इथून ऍक्सेस घेणार. पण या राउटरच्या आतमध्ये गेलो, राउटरच्या प्रिव्हिलेज मोडला मी गेलो, आणि तिथे मी टाकलं SSH आणि त्या स्विचचा IP टाकला, एंटर केलं, आणि मग तिथून मी स्विच वरती गेलो. मी डायरेक्ट इथे माझ्या PC वर नाही जाऊ शकत, म्हणजे PCच्या CLI वरून हा डिव्हाइस कसा मला पिंग होईल, मला माझा PC कोहर्टचा, मला जावं लागेल, हे सगळे डिव्हाइसेस कोणाचे आहेत, बँकेचे आहेत, मला पहिलं बँकेच्या नेटवर्कमध्ये घुसावं लागेल,
कारण का तिथूनच ते सगळे नेटवर्क मला ऍक्सेसेबल आहे. मग मला त्याच्या नेटवर्कमध्ये जावं लागेल, म्हणजे त्यांनी मला एक लँडिंग पॉईंट दिला असेल. पहिले तू इथे लँड व्हायचं आणि इथून मग माझं सगळं नेटवर्क बरोबर तू खेळ, तुला काय खेळायचंय तू. मग त्यांनी मला एक लँडिंग पॉईंट दिला असेल. मग तो लँडिंग पॉईंट म्हणजे तुमचा व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर असेल, म्हणजे तुम्हाला एक राउटर असेल. त्या राउटरवरती तुम्ही लँड करायचं पहिलं, जिथे तुमचा व्हीपीएन एंड होईल. कोहॉर्टचा व्हीपीएन बँकेच्या राउटरवरती एंड होईल. तिथे ऍक्सेस घ्यायचा लँडिंग पॉईंट वरती, आणि तिथे आतमध्ये गेला म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये बसल्यासारखंच झालं. एकदा त्याच्या राउटरच्या आतमध्ये तुम्ही गेला, एचओच्या राउटरच्या आतमध्ये गेला म्हणजे तुम्ही त्या राउटरच्या शेजारी बसल्यासारखंच झालं ना. मग त्याच्या ऑफिसमध्ये बसल्यासारखं झालं. मग त्याच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही त्याचा नेटवर्क नाही बघू शकत का? मग तुम्ही तुमच्या इथल्या पीसी वरून तुम्ही कधी त्याला ऍक्सेस नाही करू शकत. तुम्हाला लँड करावं लागेल त्याच्यावरती. मग याच्यावरती ते सिस्कोचं एक ऍप्लिकेशन असतं. ते व्हीपीएन आहे, एनी कनेक्ट व्हीपीएन. तिथे डायरेक्ट तुम्हाला एक आयपी दिलेला असतो त्यांनी. म्हणजे इथे तुम्ही तुमचा आयपी टाकायचा, त्याचा आयपी टाकायचा आणि कनेक्ट करायचं. मग तो त्याच्याबरोबर व्हीपीएन बनवतो. म्हणजे हे बघ, रिमोट डेस्कटॉप माहिती आहे? हे बघ, एक तर असं केलं असेल की एक तर लँडिंग डायरेक्ट एचओच्या राउटरवरतीच लँड करायचं. म्हणजे टनल कुठे एंड झाला? एचओच्या राउटरवर. मग एचओच्या राउटरवरती टनल जर एंड झाला म्हणजे तुम्ही एचओच्या राउटरवरतीच जाऊन तुम्हाला सगळे डिव्हाइस ऍक्सेस होणार. म्हणजे तुम्हाला कुठलाही डिव्हाइस मॉनिटर करणारा टूलवरती तर आहे, पण कुठल्या डिव्हाइसचा ऍक्सेस घ्यायचा म्हटलं ट्रबल शूट करण्यासाठी, तर पहिले तुम्हाला तुमच्या व्हीपीएन मधून त्या एचओच्या राउटरवरती लँड करावं लागेल. त्या राउटरचा ऍक्सेस घेतला, त्या राउटर मधून मग तुम्हाला बाकीचे तिथून मग तुम्ही सगळं चेक करू शकता कुठल्या राउटरचा ऍक्सेस. तिथून तुम्ही दुसऱ्या याला पिंग करा आणि त्याचा ऍक्सेस घ्या. किंवा असं असेल की तुम्हाला एक सर्व्हर दिलेला असेल, म्हणजे याच्यावरती मॉनिटरिंग टूल असेल. ठीक आहे. आता हा म्हणजे रिमोट डेस्कटॉप आपल्या इथे नाहीये, पण कसं आहे, हा तुमचा मेन पीसी, हा जो बॅकएंडला आहे हा तुमचा मेन पीसी. इथे येऊन आहे ना रिमोट डेस्कटॉप, आणि इथे मला तो आयपी टाकावा लागतो, ज्या डिव्हाइसचा मला ऍक्सेस घ्यायचा आहे तो. मग आता कसं करणार की एक सर्व्हर असेल, व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर. सगळे व्हीपीएन, तुझा व्हीपीएन येऊन तिथे लँड होणार. तिथे एक सर्व्हर म्हणजे काय, त्यांच्या बँकमध्ये एक पीसी असेल. ठीक आहे. तुम्ही व्हीपीएन कोणाशी फॉर्म करणार? त्याच्याबरोबर फॉर्म करणार. त्याच्याकडे एकदा फॉर्म केलं की मग तुमच्या स्क्रीनवरती हा एक अशी स्क्रीन आहे, आणि इथे सगळे, इथून तुम्ही त्या सगळ्या डिव्हाइसला ऍक्सेस करू शकता. लक्षात आहे का? एक लँडिंग पॉईंट तुम्हाला तो देणार, आणि मग तो लँडिंग पॉईंट जर राउटर असेल तर प्रत्येक वेळेस त्याचा नेटवर्क टूलमध्ये सगळं दिसेल तुम्हाला. पण आता हा डिव्हाइस एक तिकीट आलं की मला लेटन्सी येते, मग या डिव्हाइस ऍक्सेस घ्यावा लागेल ना मला टूलमध्ये बघून, की मी टूलमध्ये बघितलं क्लायंट काय म्हणतो की चंदीगडच्या ब्रांचला लेटन्सी येते. मग मी टूलमध्ये बघितलं चंदीगडचा काय आहे बाबा, चंदीगडचा हा राउटर आहे, या राउटरचा मला ऍक्सेस घ्यायचा. मग याचा ऍक्सेस कसा घेणार? तुम्ही बसलाय कोहॉर्टमध्ये, तुम्हाला ऍक्सेस कुठला घ्यायचा आहे? चंदीगडच्या राउटरचा. क्लायंट वेगळा आहे तो, म्हणजे ते चंदीगडला कुठला तरी एक बँक असेल, त्या बँकेची ती ब्रांच, त्याचा ऍक्सेस घेताय तुम्ही इथे कोहॉर्टमध्ये बसून. तुम्ही इथून ऍक्सेस कसा घेणार? तुम्ही पहिले तिकडे लँड करणार. लँड करणार म्हणजे काय, तुम्हाला एक लँडिंग पॉईंट दिलेला असेल. मग एचओ असेल तर त्या एचओच्या राउटरचा घ्याल ऍक्सेस. मग काय, बाय डिफॉल्ट काय, तुम्ही सकाळी घरून जरी काम करता, कसं काम करता, हे व्हीपीएन असतो. म्हणजे सिस्कोचं एनी क्लायंट असतं असं काही नाही. आयबीएमचं स्वतःचा व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर आहे, फुजित्सूचं स्वतःचं आहे. प्रत्येक कंपनी आपला स्वतःचा व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर बनवतो. व्हीपीएन टूल स्वतःच असतं. काही कंपनी फ्रीमध्ये वापरत असेल तर सिस्कोचं एनी कनेक्ट फ्रीमध्ये मिळतं, म्हणजे तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता. मग आता हे काय, समजा
मला त्या डिव्हाइसचा ऍक्सेस घ्यायचा आहे, तर मी काय करणार, त्या डिव्हाइसचा ऍक्सेस घ्यायच्या अगोदर मला पहिले त्या हेड ऑफिस मध्ये म्हणजे सकाळी आल्यावर तुम्ही काय करणार, जे टूल वरती जे ओपन होता ते टूल काय डायरेक्ट तुमच्या लॅपटॉप वरती नाही चालत, ते तुमच्या लॅपटॉप वरती ते टूल कसं चालेल. मग तुम्ही काय करता, तुमच्या लॅपटॉप वरून पहिले तिकडच्या सर्व्हरला कनेक्ट करता. हे बघ आता ह्याच्यामध्ये इथे इन्स्टॉल नाही केलं मी, पण तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून, तुमच्या लॅपटॉपवर इंटरनेट चालू आहे, मग तुमच्या लॅपटॉप वरून तुम्ही काय करणार, हे ओपन करणार. हे ह्याच्या आतमध्ये असं समजू नका, हे बाहेर आहे, इथे आहे, हे तुमच्या लॅपटॉप वरती आहे ना. मग तुमच्या लॅपटॉप वरती इंटरनेट आहे, तुम्ही जो सर्व्हर याच्यामध्ये आहे तिथे त्याला तुम्ही कनेक्ट करणार आणि तिथेच हे सगळे ऍप्लिकेशन राउटर वगैरे तिथून तुम्हाला ऍक्सेसेबल होणार. मग तुम्हाला कुठेतरी लँड करावं लागेल, मग तो काय करणार की तू या लँडिंग पॉइंटवर ये, मग काय करणार, तू इथे एनी कनेक्ट ओपन करणार आणि तिथे त्याचा आयपी टाकणार. तो पब्लिक असेल, तो पब्लिक आयपी असेल. मग तो आयपी टाकला की डायरेक्टली तुम्ही त्या सर्व्हरवरती जाता. मग तो विचारतो युजर नेम, मग मी एकदा तुम्हाला म्हटलं हार्ड टोकन सॉफ्ट टोकन असतं. मग इथे तुम्ही आयपी टाकला की तो विचारतो प्लीज एंटर द पासवर्ड. मग माझ्याकडे सॉफ्ट टोकन हार्ड टोकन असेल तर तो टोकन मी 10 डिजिटचा नंबर टाकतो, त्याच्यानंतर माझा पासवर्ड टाकतो, तो 20 डिजिटचा बनतो. मग क्लिक केल्यानंतर तो व्हेरिफिकेट करतो आणि मग मला ऍक्सेस मिळतो. मग ऍक्सेस केल्यानंतर हा विंडो ओपन होतो. ऍक्सेस केल्यानंतर ही स्क्रीन येते, म्हणजे हा सर्व्हरचा डॅश मला ओपन झाला. हा डॅश, हा सर्व्हर कुठे आहे, एचओ मध्ये, बरोबर. इथे सगळे ऍप्लिकेशन टूल होस्टेड असणार. मग इथूनच मी राईट क्लिक करून त्याचा टूल ओपन करणार. म्हणजे ही स्क्रीन आता छोटी आहे ना, ही मी मोठी करून ठेवणार अशी. म्हणजे मी 8 तास जर काम करत असेल तर माझ्या डेस्कटॉपकडे मी बघतच नाही, सगळं मी इथेच खेळत असतो. हे माझंच समजून माझ्या दोन्ही स्क्रीनवरती माझा डेस्कटॉप, मी माझी स्क्रीन कधी वापरणार, मला कुणाला मेल पाठवायचं असेल, कारण टूल पण मी त्याचा वापरतोय, ते पण मला त्याच्या टूल त्याच्याच सर्व्हरवर लँड मध्ये आहे ना, तिथं मग मला तिथे लँड करावंच लागेल. त्याचं मॉनिटरिंग टूल पण तिथे, त्याचं तिकीटिंग टूल पण तिथे, तिथूनच माझे राउटर ऍक्सेस होतात. फक्त मेल फक्त कोहॉर्टचा माझा पर्सनल आहे. मला कोहॉर्टचा मेल ऍक्सेस करण्यासाठी मला तिथे लँड करायची काय गरज आहे. मग कोहॉर्टचा मेल ऍक्सेस करताना फक्त मी हे मिनिमाइज करणार. माहिती कुठे ह्याचं येते ना मला, नाही मला मिनिमाइज नाही करता येत. काय हे तर ह्याचं आहे ना, मायक्रोसॉफ्ट टीमचं आहे. ते ट्रॅक करता येईल. विंडोज की विंडोज हे पुढे येते ना, हे नाही आलं पण मी. स्क्रीन कुठे गेली, इथे आहे ना. पण परत ती तेवढीच येणार होती. ठीक आहे. मग आता तुम्हाला मेल करायचा आहे
त्यावेळेस तुम्ही तुमची स्क्रीन वापरला. कारण तुम्ही मेल कोणाला करता, तुमच्या बँकवाला क्लायंटला करणार की. मग आता ऍक्च्युली कसं आहे की मेल म्हणजे तुम्ही कधी वापरता, फक्त कम्युनिकेट करायचं असेल तुमच्या क्लायंट बरोबर, कुठला इश्यू वगैरे चालू आहे, एस्केलेशन वगैरे त्याच्यासाठी. बाकी सगळं तुम्ही जे अपडेट्स टाकता ते कुठे टाकता, अपडेट्स कुठे टाकतात तुम्ही, इश्यू काय आला काय नाही का, आता काय स्टेटस आहे, कुठे असतं, टिकिटिंग टूल मध्ये. मग ते सगळं तुम्ही टिकिटिंग टूल कुठे आहे, म्हणजे एचओ ला आहे. म्हणजे जे मी म्हटलं की 8 तास जे तुम्ही जाऊन काम करता ते तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्ही काही करत नाही. ती फक्त तुम्हाला मेल टाकायचा असेल तरच तुम्ही फक्त क्लायंटची स्क्रीन मिनिमाइज करता आणि मग तुमच्या स्क्रीनवरती येऊन तुम्हाला मेल टाकायचं टाकता, परत लगेच 2 मिनिटांनी परत तुम्ही या स्क्रीनवरती येता आणि इथूनच तुम्ही सगळं, म्हणजे तुम्ही तिथे असल्यासारखंच आहे. येते लक्षात. मग तुम्ही काय करता, आता तुम्ही व्हीपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटल्यावर तुम्ही सर्वात पहिले काय करता, तुम्ही ज्या क्लायंटच्या नेटवर्कला सपोर्ट करता त्या क्लायंटचं नेटवर्क तुम्हाला ऍक्सेस झालं पाहिजे, तरच तुम्ही त्याचा मॉनिटर करू शकता. मग त्या क्लायंटचं नेटवर्क ऍक्सेस करायचं म्हणजे काय करायचं, आता समजा तुम्हाला 4 क्लायंट असतील, तुमची एक छोटी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तुम्ही काय एकाच क्लायंटसाठी मॉनिटर 15 लोकांची टीम घेतली आहे, ते तुमचा जो काही कंपनी असेल त्या कंपनी काय फक्त एका नेटवर्क त्यांचं बिलिंग भागेल का, तुम्हाला सगळ्यांना सॅलरी द्यायची आहे, मग एक क्लायंट नसणार, तुमचे 4 क्लायंट असतील. आता 4ही क्लायंटचं नेटवर्क तुम्ही बघताय, मग काय करणार, 4ही क्लायंटचे आपापले लँडिंग पॉइंट्स असणार त्यांचे त्यांच्या हेड ऑफिसमध्ये. मग तुम्ही 4 व्हीपीएन बनवून ठेवणार. येते लक्षात. आणि त्याच्या थ्रू तुम्ही सगळं मॉनिटर करणार. नाहीतर काय की दुसरी गोष्ट काय, तुम्ही तुमचंच एक व्हीपीएन कॉन्सन्ट्रेटर बनवायचं आणि तो क्लाउड वरती ठेवायचा आणि त्याच्या थ्रू सगळे क्लायंट मॉनिटर करायचे. म्हणजे काय, ते टूल तुम्ही तुमचे घेणार, तुम्ही क्लायंटचं टूल नाही घेणार, तुम्हीच टूल तुमच्याकडे ठेवणार आणि जो काही क्लायंट आहे सगळे डिव्हाइस तुम्ही तुमच्या टूल मधून मॉनिटर करा. डिपेंड काय कसं आहे, इथे लक्षात. मग ठीक आहे, मेन काय हे कळाल की तुम्ही क्लायंटच्या नेटवर्कमध्ये बसत नाही. मग तुम्हाला क्लायंटच्या नेटवर्कचा ऍक्सेस कसा, तर तुम्ही व्हीपीएन थ्रू क्लायंटच्या एचओ ला कनेक्ट करता. एचओ मध्ये टिकिटिंग टूलचा ऍक्सेस एचओ थ्रू तुम्हाला मिळतो. जे तुम्ही लँड करता तिथून मग तुम्हाला एकदा तुम्ही तिथे ऍक्सेस घेतला म्हणजे तुम्ही तो एक आयपी टाकता ना रिमोटचा, मग तो आयपी टाकला म्हणजे तो आयपी कुठला असणार, तो आयपी असणार तिथल्या एखाद्या सर्व्हरचा असणार. त्या सर्व्हरचा ऍक्सेस तुम्ही घेता आणि तिथे जाऊन असं समजायचं की ही स्क्रीन त्याचीच आहे, ही स्क्रीन त्याचीच आहे समजायचं आणि मग त्याच्या स्क्रीनवरती काम करायचं. त्याच्या स्क्रीनवरती जायचं, इथेच जायचं, सीएमडी मध्ये जायचं. आणि मग सीएमडी मधून एकदा त्याच्या नेटवर्क, हा त्याच्या नेटवर्कचा विंडो, मग त्याच्या नेटवर्कचा विंडो आहे म्हटलं का इथूनच तुम्ही कुठल्याही डिव्हाइसला पिंग करू शकता. आणि मग इथून कुठल्याही डिव्हाइसला पिंग करू शकता म्हणजे इथूनच तुम्ही कुठल्याही डिव्हाइसला ऍक्सेस करू शकता सीएमडी मधून. पण हा तुमच्या लॅपटॉपचा सीएमडी नाही, हा त्या व्हर्च्युअल मशीनचा सीएमडी आहे. येते लक्षात. पहिलं जे मी म्हटलं की तुम्ही राउटरचा ऍक्सेस घेऊन राउटरचा तसाही घेऊ शकता किंवा तुम्ही सीएमडी थ्रू घेता, पण तुमचा सीएमडी नाही हा. ही स्क्रीन हे बघ, हे रेड कलरची बाउंड्री आहे, ही तुमची स्क्रीन नाहीये. ही संपूर्ण स्क्रीन क्लायंट वरती जो सर्व्हर आहे त्याचा तुम्ही ऍक्सेस घेतलाय व्हीपीएन थ्रू आणि मग ती स्क्रीन तुम्हाला ओपन झाली, ती तुम्ही मॅक्झिमाइज केली, तुमच्या संपूर्ण स्क्रीनवरती त्याचाच विंडो दिसतो आणि मग त्याच्या सीएमडी मधून तुम्ही त्याच्या सर्व्हरवरती जाऊन बसल्यासारखं आहे. मग तुम्ही इथून त्याच्या नेटवर्क मधल्या कुठल्याही डिव्हाइसला पिंग करू शकता. मग तुमच्याकडे एक्सेल शीट असणार कुठल्या डिव्हाइसचा काय आयपी आहे राउटरचा, तुम्ही एक्सेल शीट बघणार, इथून त्याला सर्च करणार, टूल तुमच्या साईडला तुमच्या दुसऱ्या मॉनिटरवरती चालू आहे. बरोबर. मग हा एक थोडाफार तुमचा ओव्हरव्ह्यू, म्हणजे तुम्ही कसं करता, समजा कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ऍक्च्युली काय.
कारण तुम्ही क्लायंट नाहीये. तुम्ही क्लायंटला सपोर्ट करताय, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात. तुम्ही जर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असता तर सगळे क्लायंट तुम्हाला कनेक्ट आहेत आणि तुम्ही त्यांच्याच नेटवर्कमध्ये बसलेला असतो. म्हणजे टाटाचा एम्प्लॉई टाटाच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करतो आणि टाटानेच त्या ब्रांचला कनेक्ट करून दिलेले. मग तो टाटाच्या ऑफिसमध्ये बसून टाटाच्या स्वारगेट पासून जीएनएस ला कनेक्ट केलंय. मग जीएनएस ला राउटरला कोणी कनेक्टिव्हिटी दिली? टाटाने दिली. मग त्या टाटाच्या इंजिनला ऍक्सेस होणार नाही का तो? त्याला आयपी दिलाय ना, ती केबल आली, टाटाची केबल आली, टाटा या पोर्टमध्ये गेली. राउटर तुम्ही विकत घेतला असेल पण त्याच्या FA0/0 पोर्टला टाटाची केबल गेली, त्याला आयपी टाटाचा असणार. म्हणून राउटरचा जो तिकडचा पार्ट असतो हा ISP ला पिंग होतोच. लँड पार्ट पिंग होत नाही, तिथून तुमचं आलं. मग ज्यावेळेस तुम्ही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर साठी काम करता त्यावेळेस हे असं काही एवढं करावं लागत नाही. कारण का तुम्ही रोज जाऊन त्यांच्या टाटाचा एम्प्लॉई म्हणून टाटाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसणार. मग त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावरती सगळं त्याचं OSPF नेटवर्क आहे, तिथं तुम्ही आतमध्ये जाऊन बसलाय. मग तिथेच आत जाऊन बसलाय म्हटलं सगळे राउटर तुम्हाला पिंग होणार तिथून. तिथे लक्षात. पण तो एक्सपिरियन्स आपण का दाखवत नाही? मग ते दाखवायला लागेल किंवा ISP म्हटलं की मग एअरटेल आलं, टाटा आलं, रिलायन्स आलं, BSNL आलं. मग तेच त्यासाठी तुम्ही काम नाही करत. प्रॉब्लेम काय? तो कोहट ISP आहे का? कोहट जर ISP असेल तर मग कोहट वरती पाहिजे ना वेबसाईट पाहिजे, तिथे सगळे कोणाला काय लिंक दिली, कोहटची फायबर पाहिजे. म्हणून आपण सेफ साईडला आपण कोहट, आम्ही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नाहीये, VPN सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे काय? तुम्ही क्लायंटला अप्रोच करता तर आम्ही तुमची रिचेबिलिटी सगळी करून देतो. ती 24/7 आम्ही मॉनिटर करतो. नवीन ब्रांच आला त्याचं पण कॉन्फिगरेशन टेस्टिंग आम्हीच करून देणार. लाईव्ह करून आम्हीच करून त्याला पण 24/7 सपोर्ट आम्हीच देणार. मग एखादी नवीन बँक समजा आली पुण्यामध्ये, त्याचे 40 लोकेशन ठरलं तुमचं, क्लायंट म्हणलं ठीक आहे द्या करून मला सगळं. तुम्ही बजेट द्याल त्याला की तुमच्या प्रत्येक लोकेशनला काय काय तुम्हाला पाहिजे. एक राउटर आम्ही सिस्कोचा वापरू. स्विच किती ते डिपेंड राहणार किती युजर्स आहेत, कुठल्या लोकेशनला 2 स्विच असतील, कुठल्या लोकेशनला 48 पोर्टचा एकच असेल स्विच, कुठल्या लोकेशनला 24 पोर्टचा एक स्विच असेल, ते डिपेंड अपॉन रिक्वायरमेंट. ते सगळं तुम्ही झालं. इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट वगैरे सगळे डिव्हाइस साईटवरती पोहोचले. आता सगळे डिव्हाइस साईटवरती पोहोचल्यानंतर त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे. मग आता तुम्ही इंटरनेट देता का? ही तुमची जबाबदारी आहे तुमच्या क्लायंटला इंटरनेट आणून द्यायचं. मग तुम्ही क्लायंटच्या बिहाफ वरती तुम्ही ISP बरोबर बोलणार. मग तुम्ही एखाद्या ISP ला अप्रोच करणार, एअरटेलला अप्रोच करणार किंवा टाटाला अप्रोच करणार की माझ्या क्लायंटचे 40 लोकेशन आहेत, हे 40 लोकेशन तू कनेक्ट करून देऊ शकतो का? त्याचं किती बिलिंग तू करणार? मग ते बिलिंग त्याच्यामुळे तुझं थोडंसं प्रॉफिट ऍड करून तू क्लायंटला सांगणार. आणि हे डिपेंड करणार की क्लायंट किती बिलिंग देऊ शकतो. क्लायंट म्हणला मी प्रत्येक लोकेशन मागे 2000च देऊ शकतो. मग तू ISP असा बघणार जो त्याच्या 2000 मध्ये तो तुला देऊ शकेल. आणि मग त्या ISP ला सांगून तू सगळ्या लोकेशनला इंटरनेट आणणार. आणि ISP चा इंजिनियर गेला, त्यांनी तिथे केबल लावून ठेवली की मग तुम्ही तुमचा इंजिनियर पाठवणार कोहट. म्हणजे तुमची फील्ड टीम पण असणार. मग कोहटचा फील्ड इंजिनियर तिथे जाणार. तो तिथे गेल्यावर साईटवरती जाऊन फोन करणार की बाबा मी पोहोचलो इथे काय करायचं. मग तू म्हणणार ठीक आहे, ती इंटरनेटची केबल आलेली असेल ती एक काम करते, मोडेम मधून एक लँड केबल लाव आणि ती तू आपल्या राउटरच्या FA0/0 पोर्टला लाव. मग तो लावेल. मग तो डिव्हाइस ऍक्सेस होईल का तुम्हाला? तो कसा होईल ऍक्सेस? तो डिव्हाइस ऍक्सेस होईल का? ती इंटरनेटची केबल लावली राउटरच्या FA0/0 पोर्टला, तो डिव्हाइस तुम्हाला ऍक्सेस होईल का? त्याला IP द्यावा लागेल ना. त्याला IP द्याल आणि काय करा, IP घेईल तो ऑटोमॅटिक. IP घेईल ना ऑटोमॅटिक तो. का नाही घेणार? हा इंटरनेटची लिंक आहे ती. DHCP थ्रू येणार तो IP. पब्लिक IP असणार त्या पोर्टला. प्रायव्हेट IP देऊन तो ऍक्सेस कसा होईल तुम्हाला? बरोबर.
त्याला तो केबल लावली ना लावली त्या पोर्टला ऑटोमॅटिक आयपी मिळणार राउटरला तुमच्या. तुमच्या राउटरला एकदा आयपी मिळाली मग तुम्ही काय करणार, त्याला सांगणार तू ऍक्सेस वगैरे घे, लॅन साईडच्या पोर्टला आयपी वगैरे दे आणि तो डिव्हाइस ऍक्सेस करण्यासाठी त्या डिव्हाइस वरती इंटरनेट तर आलंय पण तो डिव्हाइस ऍक्सेस होण्यासाठी तुम्ही काय त्याला पब्लिक आयपी थ्रू ऍक्सेस घेणार नाही. त्याचा ऍक्सेस घेऊन त्याचं कॉन्फिगरेशन कसं करणार तुम्ही, मग तिथे तुम्ही म्हणाल आता मोबाईलचं इंटरनेट ऑन कर, तुझ्या लॅपटॉपवरती हॉटस्पॉट थ्रू इंटरनेट घे, कन्सोलनी स्क्रीन शेअर कर मला. मग तो कन्सोल मग ते कुठलं ऍप्लिकेशन वापरता, एनडेस्क वापरता, टीम व्ह्यूअर वापरता, मग ते ऍप्लिकेशन वापरून तुम्ही स्क्रीन शेअर करता. मग त्याच्यावरती तुम्ही IP देऊन VPN वगैरे सगळं कॉन्फिगर करता, IP6 फेज 1 फेज 2 सगळं कॉन्फिगर करता आणि त्याचं डेस्टिनेशन काय टाकता, HOचा. आणि मग तो VPN अप येतो. मग तो VPN अप आला की पहिलं त्या डिव्हाइसला तुम्ही त्याचा IP Zabbix मध्ये जाता, Zabbix मध्ये त्याला ऍड करता आणि मग ऍड केलं मग ते Zabbix मध्ये ग्रीन येतो आणि मग त्या राउटर पासून मग ते क्लायंटचे जे काही नेटवर्क्स असतील ते VPN थ्रू तुम्ही अलाउड करणार. ह्या नवीन ब्रांच आहे त्याला ऍक्सेस करायचं त्या ऍप्लिकेशन सर्व्हर. तुम्ही VPN थ्रू राउटिंग केलं, त्याला ऍप्लिकेशन सर्व्हर ऍक्सेस आला, क्लायंट मला ऍप्लिकेशन ऍक्सेस होतंय, त्याचं कॉन्फिगरेशन राउटर सेव्ह करायचं, इंजिनला माहिती जा, मला एकदा डिव्हाइस इथे अप दिसला Zabbix मध्ये म्हणजे उद्यापासून तो मॉनिटरिंगला चालू. येते लक्षात. मग ठीक आहे, हे कसं आहे, हे एकदा ऐकून होत नाही. तुमचं प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला सोडून द्यायची सवय आहे. आता हे मी 4 वेळा एकच नाही बोलू शकत. मग हे काम आहे तुमचं, ते रेकॉर्डिंगचं काम आहे तुमचं, ऐकणं ते 2-3 वेळा ऐका. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे विचार करत बसायचा नाही की आता काय आहे. 2 मिनिटात कळतं तुम्ही जॉब करताय का नाही करत आहे. तुम्हाला दाखवायचं तुम्ही जॉब करता म्हणजे तुम्हाला त्याला वाटलं पाहिजे की हा खरंच जॉब करतो. ते काय त्याला व्हॉट इज विलन म्हणून त्याला कळणार का तुम्ही जॉब करताय, व्हॉट इज BGP त्याला कळणार का तुम्ही जॉब करताय. तो प्रॅक्टिकली तुम्हाला विचारेल की बाबा जॉब मग काय काम असतं, काय करतो, काय नाही करत. प्रोजेक्टचं काम म्हणजे कसं चालतं, काय करता, सपोर्ट मग कसं करता, सकाळी मग काय काय ऍक्टिव्हिटी असते. मग जसं म्हटलं तुम्ही हँड ओव्हर रिपोर्ट वगैरे सगळं बनवून हे केलं ते केलं, तिकीट्स वगैरे कळाले कुठले काय, मग त्या tickets वरती काम करता म्हणजे काय काम करता, जे काय इश्यूज आहेत त्या इश्यू वरती काम, मग कुठले इश्यूज तुम्ही बघता. मग तुम्ही L1 आहे, मग तुम्ही कुठले इश्यूज बघता, डिव्हाइस अपडाऊनचे इश्यू, डिव्हाइस नॉट रिचेबल ते इश्यू तुम्ही बघता. म्हणजे कुठल्या टाईपचे तिकीट बघता तुम्ही. आता कसं आहे की एखादा डिव्हाइस डाऊन झाला तर तो P1 असेल का P3 असेल. P1 म्हणजे हाय प्रायोरिटी तिकीट, P2 त्याच्यापेक्षा लोअर, P3 त्याच्यापेक्षा लोअर प्रायोरिटी. मग एखादा डिव्हाइस डाऊन झाला तर कुठल्या प्रायोरिटीचं तिकीट असेल, P1च असणार, बरोबर. P4 तिकीट म्हणजे काय, CPU युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन, काय तिथे काय असा काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त ते थोडंसं CPU हाय दाखवते वगैरे असं काही, मेमरी टेम्परेचर वगैरे. मग आता P1 तिकीट म्हणजे काय, डिव्हाइस डाऊन झाला. मग आता डिव्हाइस डाऊन झाला म्हटल्यावर तुम्ही काय करणार, जे काल जे डिस्कस केलं ते सगळं तुम्ही टेस्ट त्याला मेल टाकणार किंवा त्या टूल मध्ये त्याला अपडेट करणार. प्लीज कन्फर्म द पॉवर स्टेटस ॲट द साइड, ऑल्सो कन्फर्म द LD स्टेटस ऑफ द राउटर. मग तो क्लायंट त्या मेलला रिप्लाय, मेल म्हणजे टूल त्याला पण त्या टिकिटिंग टूलचा ऍक्सेस असतो, तो रिप्लाय करतो. तो जर म्हटला की बाबा ठीक आहे पॉवर नाही आमच्या इथे, तिथे तो तिकीट होल्ड मध्ये टाकतो की बाबा सिन्स वी कन्फर्म विथ द क्लायंट देयर इज नो पॉवर ॲट द साइट, ॲज पर द क्लायंट द पॉवर विल बी रिस्टोर्ड आफ्टर 2 hours, सो वी आर कीपिंग द तिकीट ऑन होल्ड. तिकीटचा टाइम जो असतो, जो SLA जो असतो, तो एक्सपायर होऊ नये, SLA ब्रीच होऊ नये. टाइम संपला म्हणजे जे ऑरेंज तिकीट असेल त्याचा, समजा ऑरेंज म्हणजे काय तुमचं P2चं जर असेल की त्याला रिझॉल्व्ह करायचं तुम्ही 4 तासामध्ये, 4 तासात ते रिझॉल्व्ह नाही झालं तर P2चं P1 बनतंय ऑटोमॅटिक. त्या टाइम ब्रीच झाला ते B1 बनतं. मग ते ब्रीच होऊ नये म्हणून काय, समजा 1 तासाने तुम्हाला कळालं की बाबा तिथे पॉवर नाही, 1 तासाने लगेच तुम्ही तिकीट होल्डवर टाकलं, मग ते त्या टाइम 1 तासच राहतो. त्यावेळेस तुम्ही ते होल्डच्या बाहेर काढत नाही, तेव्हा नंतर त्या पुढचा टाइमर स्टार्ट होतो. मग पॉवरचा इश्यू असेल तर तुमचा काही संबंधच येत नाही, पण फक्त तुम्ही कन्फर्म करून घेता.
आणि क्लायंटनी कन्फर्म केलं तरी नो पॉवर इश्यू ॲट द साईट. मग त्याच्यानंतर मग तुमचं काम चालू आहे. आता पॉवर इश्यू नाही म्हणतो म्हटलं मग ट्रबल शूटिंग आलं. माझ्या ट्रबल शूटिंग केसमध्ये तुम्ही काय करणार मग? लगेच डिव्हाइसचा ऍक्सेस नाही. आता तो डिव्हाइस अनरिचेबल आहे म्हणून तो रेड झाला, म्हणून P1 आलं. मग त्याला तुम्ही पिंग जरी करून बघितलं काही पिंग असाही होणार नाही. आता त्या केसमध्ये तुम्ही काय करणार की त्या केसमध्ये तुम्हाला त्यात कुठल्या तरी एका व्यक्तीची तिथली मदत घ्यावी लागेल. मग कोणाला तरी फोन करणार तुम्ही, किंवा तुमच्याकडे सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतात, कुठल्या ब्रांचकडे कोण कॉन्टॅक्ट पर्सन आहे. आता एक काम करून एक रिलेशन मेंटेन झालं असतं आणि त्याला माहिती असतं की तुमचा फोन आलाय, तो तुम्हाला नावाने ओळखत असतो, तुम्ही त्याला नावाने ओळखत असता. त्याला कोण कोण सांगायचं की असं असं तुमचं नेटवर्क डाऊन आहे, त्यासाठी मी कॉल केला होता, मला थोडंसं तुमची हेल्प पाहिजे. तुम्हाला काय करू सांगा. त्याचा नेटवर्क डाऊन असतो त्यामुळे तो मदत करतो. त्यांना कॉन्टॅक्ट पर्सन दिलाय म्हणजे तो रिस्पॉन्सिबल आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. आणि त्यांनी जर सपोर्ट नाही केलं तर मग तुम्ही त्याच्या हेड ऑफिसला सांगू शकता, ते मला सपोर्ट पाहिजे पण तिथे सपोर्ट द्यायला कोण नाहीये. म्हणून जोपर्यंत माझा इंजिनियर साईटवर परत नाहीये तोपर्यंत मी काय करू शकत नाही. कारण जर तुम्ही सपोर्ट देत असाल तर मी लगेच काहीतरी करेन त्याच्यावर. मग तिथला कॉन्टॅक्ट पर्सनला फोन करून मग तो म्हणतो ठीक आहे काय मदत पाहिजे, मग त्याला सांगायचे बाबा सर्व्हर रूमला जावं, मला फक्त एवढं सांगा की बाबा स्टेटस वगैरे सगळं कसं आहे काय आहे. मग एक काम करा तुमचा लॅपटॉप घेऊन जावा तिथे. मग ती केबल आहे राउटरची कपट, ती सर्वात पहिले काय करा, जॅक इन जॅक आउट करा. मग ती राउटरची जी केबल आहे ती पहिली काढा आणि परत टाका, पोर्ट ग्रीन आला का सांगा. कधी कधी असं होतं की पोर्ट लूज होतो, तो नॉच असतो ना केबलचा, तो कधी कधी तुटलेला असतो. मग ती केबल कसं काही थोड्या दिवसांनी ती हळूच बाहेर येते, म्हणून पण कधी कधी डिव्हाइस डाऊन होतो. मग एक तर बेस्ट ऑप्शन असते केबल रिप्लेस करणं, किंवा जर पॅच कॉर्ड नसेल, पॅच कॉर्ड म्हणजे काय, रेडीमेड केबल मिळते, ज्याचे पुढचे कनेक्टर रेडीमेड असतात, फॅक्टरी मेड असतात. आणि नॉर्मल केबल कनेक्टर तुम्ही पण मारू शकता, आता फील्ड इंजिनियरचं काम आहे. मग ते काय नवीन कनेक्टर मारलं, नॉच वगैरे व्यवस्थित बसलं, ते केबल काय बाहेर निघत नाही. मग सर्वात पहिले काय, जॅक इन जॅक आउट करणे. सर केबल एकदा काढा आणि परत टाका आणि पोर्टचं स्टेटस सांगा. तो जर म्हणला पोर्ट ग्रीन झाला तर समजायचा तेवढाच इश्यू होता. तुम्हाला 1 मिनिटानंतर हा टूल मिळतो ऑफ दिसेल, काय प्रॉब्लेम नाही, तो एक किरकोळ प्रॉब्लेम. जॅक इन जॅक आउट केला पण तरी पण तो आलाच नाही. मग हे शब्द तुम्ही वापरले की त्याला ते कळतं की बाबा खरंच काहीतरी काम करतो. खरंच काहीतरी करतोय म्हणण्यापेक्षा असं की हा खरंच काम करतो. मग सांगायचं जॅक इन जॅक आउट केलं पण तरी पण तो डिव्हाइस अप नाही आला, मग आम्ही काय करतो त्याला ती केबल चेंज करायला. मग कुठली केबल चेंज करणार तुम्ही? ही मोडेम आहे ना, मोडेम पासून हा राउटर, हे लांब लांब नसणार, हा तिथेच एक डब्बा असेल. ब्रांचला काही मोठा सर्व्हर रूम नसतो. कधी कधी ब्रांचला काय जिथे मॅनेजर बसतो तिथेच राउटर असतो, तिथेच तो मोडेम असतो. म्हणजे हा मोडेम त्याच्या खाली राउटर असं. आता ही एवढी केबल आहे, ही रिप्लेस करायला काय लागतं? मग त्याला सांगायचं सर ती मोडेम पासून केबल दुसरी स्पेअर केबल आहे का, असेल तर ती एकदा रिप्लेस करून बघा. मग ती केबल रिप्लेस करून गेलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्या केबलचा प्रॉब्लेम होता, डिव्हाइस आपली पोर्ट एलईडी आपल्याला की येईल. मग सगळं तेही नाही आला, मग हे तुमच्या स्टेप्स, तेही नाही आलं मग काय करता? मग बाबा ती केबल डायरेक्टली त्याला आम्ही सांगतो की ती राउटर पासून केबल काढ, डायरेक्ट लॅपटॉपला लाव. ती डायरेक्ट लॅपटॉपला लावली, म्हणजे मोडेम वरून केबल आली ती मोडेमला गेली, मोडेम वरून जी केबल राउटरला जाणार होती ती काढून तुम्ही लावली लॅपटॉपला. लॅपटॉपला लावली तर लॅपटॉपला डीएचसीपी थ्रू आयपी मिळाला पाहिजे, कारण इंटरनेटची लिंक आहे ती. तुम्ही घरी काय मोडेमला आयपी देत बसता का? मोडेमला सोडा, मोडेम पासून तुम्ही वायफायने ऍक्सेस करता लॅपटॉपला. आजपर्यंत कधी लॅपटॉपला आयपी दिलाय? मग तो आयपी कोण देतो? तो डब्बा देतो ना तो. इंटरनेटच्या लिंकला सगळं डीएचसीपी थ्रूच आयपी असतो. मग आता ती जी लिंक आली आहे ती डायरेक्ट काढून तुम्ही तुमच्या लॅपटॉपला लावली, तुमच्या लॅपटॉपला आयपी मिळतो. मग तुम्ही कॉन्फिग ऑल केलं, आयपी कॉन्फिग तुमच्या पीसीला सीएमडी मध्ये इथे समजा तुम्ही केलं, आयपी कॉन्फिग केलं, तिथे दिसतं तुमच्या, आता हे वायरलेस इथे दिसतो कुठला आयपी मिळाला, बरोबर? ठीक आहे. मग आता एकदा आयपी मिळाला, किंवा समजा असं असेल की तो स्टॅटिक आयपी असेल, तुम्ही विकत घेतला, तर तो आयपी कुठे कॉन्फिगर्ड असेल? तुम्ही एक आयपी विकत घेतला, मग तो आयपी कुठे कॉन्फिगर्ड असेल? तुमच्या राउटरवर. मग ती केबल आली मोडेम पासून, मोडेमची जी केबल आली म्हणजे आयपी कुठे मिळतो? मोडेमचा पण आतला बाजू आणि बाहेरची बाजू आहे. मोडेमच्या तिकडच्या साईडला आयपी मिळतो डीएचसीपी थ्रू. मोडेमची हिकडची बाजू म्हणजे लॅन, जिथे तुम्ही डायरेक्ट स्विच लावला तुमचं लॅन झालं ना ते. आता तुम्ही राउटर लावताय म्हणून ही बाजू तुमची लॅन आहे, बरोबर? तुम्ही तुमचा राउटर ठेवलाय मध्ये,
पण ती मोडेम मधली केबल डायरेक्ट जर तुम्ही स्विच लावली तर तुमचं हे लहानच झालं ना मग डायरेक्ट, बरोबर. मग त्या पोर्ट मधून हा जो पोर्ट असतो इकडचा तो प्रायव्हेट असतो, मग ते कायम जनरली 1.1.0 असतं. हे बघ ना, इथे काय मिळालं, तुम्ही तुमच्या घरच्या पीसीला जरी वायफायचा आयपी जरी बघितलं ते 1.0 किंवा 2.0 असतं, पण ते प्रायव्हेटच असतं 192.168. तो पब्लिक नसतो. पब्लिक इकडचा बाजू आली, जी केबल आली ती केबल जी मोडेमला गेली तिथे पब्लिक आयपी आला, आणि ते त्या मोडेमच्या दुसऱ्या पोर्ट मधून केबल तुमच्या राउटरमध्ये जाते, तिथे पब्लिक आयपी नाही आला, तिथे प्रायव्हेट आला त्या पोर्टला. येते लक्षात. पण मग ते होतं कसं, तिथे तुम्ही डिफॉल्ट रूट टाकता याच्यावरती राउटरवरती, मग ते ट्रॅफिक जातं बाहेर. पण जर तुम्ही इथे तुम्हाला स्टॅटिक आयपी द्यायचा आहे, विकत घेतलाय, तर तो आयपी तुम्ही तुमच्या राउटरवरती देता. ती केबल आली, ती मोडेमला गेली, मोडेम पासून दुसरी केबल आली, तुम्ही तुमच्या राउटरला स्टॅटिक आयपी देता. त्या केसवर काय करायचं, त्या राउटरला जो स्टॅटिक आयपी आहे ती केबल काढून तुमच्या लॅपटॉपला लावायची, लॅपटॉपला तोच स्टॅटिक आयपी द्यायचा, लॅपटॉपवरून पिंग करून बघायचं चालतंय. जर तुम्ही स्टॅटिक आयपी विकत घेतला असेल तर काय प्रॉब्लेम होतो, सांगू नका तुम्ही स्टॅटिक आयपी वगैरे, सरळ सांगा की ती केबल काढून आम्ही डायरेक्ट लॅपटॉपला लावतो, आणि मोडेम तुमचा डीएचसीपी वर आहे, मोडेम तुम्हाला आयपी देणार. मी आला माझ्या लॅपटॉपला आयपी 1.23, मी माझ्या लॅपटॉप वरून काय करणार, इथे नेट चालते का बघणार, इथे गुगल वरतीच काय याहू युट्यूब वर काय चालते का इथे बघणार. इंटरनेट फ्री आहे, त्याला कुठं ब्लॉकिंग नसतं. ब्रॉडबँड लिंक आहे ना ती. तुम्ही कुणाच्याही घरात गेला, फक्त तो तुम्हाला तो पासवर्ड एकदा त्यांनी तुम्हाला दिला तर तुम्हाला इंटरनेट चालतच ना. असं काही नाही की तुम्हाला एक साईट चालते त्याला ब्लॉक होते, तसं काही नसतं. ते वायफाय म्हणून पासवर्ड लागतो. डायरेक्ट केबल लावून लावली लॅपटॉपला तर कशा लागतो, वायफाय म्हणून तो पासवर्ड येतो. पण डायरेक्ट समजा कुणाच्याही घरात जावा, मोडेमला केबल लावा, लॅपटॉपला लावा, नेट चालू. ते वायफाय म्हणून तुम्ही म्हणता की मग पासवर्ड विचारणार नाही, लॅपटॉपला कशाला विचारणार, डायरेक्ट केबल फिजिकल लिंक. मग त्या मोडेम म्हणून तुम्ही डायरेक्ट केबल केली, राउटरला लावली, म्हणजे सॉरी तुमच्या लॅपटॉपला लावली. तुमच्या लॅपटॉपला शोधात पहिले आयपी कॉन्फिग करून बघितलं, आयपी मिळाला, तुमच्या मोडेमने मला आयपी दिला. आता मोडेमने आयपी दिला का नाही, मग लॅपटॉपवरती इंटरनेट चालतंय का बघणार. इथे जर इंटरनेट चाललं तर त्याच्या लिंकमध्ये काय प्रॉब्लेम नाही, आयएसपी ला कॉल करू शकत नाही. इथे नेट नाही चाललं, माझा राउटर मला चेक करायची गरज नाही, मी डायरेक्ट आयएसपी ला कॉल लॉक करणार की बाबा, आणि इथून तुम्ही पिंग करणार, त्याचा स्नॅप घेणार. मग स्नॅप कसा घेता तुम्ही, स्नॅपिंग टूल किंवा प्रिंट स्क्रीननी पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. मग त्या स्नॅप घेता, कारण का सगळ्या गोष्टीला प्रूफ लागतो. तो म्हणजे कशावरून, मग एकदा तो इंजिनियर तुम्ही पाठवला गेला घरी निघून, मग आणि आयएसपी म्हटला प्रूफ काय, मग काय परत त्याला पाठवायचं. मग तुम्ही स्नॅप घेणार, त्या मेलमध्ये तो स्नॅप त्याला देणार पाठवून की हे स्नॅप आहे, मी तुझ्या मोडेम म्हणून केबल माझ्या लॅपटॉपला लावली, माझ्या लॅपटॉपवर मी 8.8 ला पिंग केलं, पिंग होत नाहीये, इंटरनेट चालून बघितलं होत नाहीये, तुझ्या लिंकला प्रॉब्लेम आहे, तू येऊन रिस्टार्ट कर. मग तो आयएसपी बरोबर, मग तुमचं कम्युनिकेशन आयएसपी बरोबर चालू राहतं. मग आयएसपी म्हणतो ठीक आहे, लिंक मध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हाला चेक करायला 2 तास लागतील किंवा 1 तास लागेल किंवा मला अर्धा तास द्या. मग हे सगळं मेलवर चालू असतं, फोनवर कोण ठेवत नाही. फोनवरती तुमचं बोलणं चालू असतं, पण फोनवरती जे बोललेली गोष्ट त्याला प्रूफ म्हणून कोण समजत नाही. मेलवर टाक, काय टाकायचं, मग तो मेलवर टाकतो, अर्धा तासाने मी सांगतो. मग अर्धा तासाने तो कन्फर्म करतो, त्या साईडची केबल कट झालेली आहे, रिस्टोर व्हायला ETR म्हणतात, रिस्टोर ETR 2 hours, म्हणजे लिंक रिस्टोर व्हायला 2 तास लागतील. मग तेच तुम्ही क्लायंटला सांगता, तोच मेल तुम्ही क्लायंटला फॉरवर्ड करता, किंवा त्या मेलचा स्नॅप काढून ते तुम्ही तिकीटमध्ये अपडेट करता की ऍज पर confirmation from ISP has said the link has been cut at specific point, and as per ISP the ETR given is 2 hours. मग 2 तास तुम्ही त्या ISP ला पण डोक्याला त्रास देऊ शकत नाही, आणि क्लायंट पण तुम्हाला काही त्रास देणार. फक्त क्लायंटचं एकच असतं, मला माहित नाही यार, काही करून लवकर कर. मग त्या केसवरती तुम्ही त्या ISP ला डोक्यावर बसता सारखं, लवकर कर, लवकर कर, लवकर कर. मग ती एकदा रिस्टोर झाली की तो तुमचा ऍक्सेस होतो, आणि ते सगळं ऍप्लिकेशन चालू होतं. पण आता चेक केलं इंटरनेट चालतंय, मग आता ISP ला कसं कॉल करणार तू,
आता इंटरनेट चालते म्हटलं काय प्रॉब्लेम? आता इंटरनेट चालते म्हणलं ती केबल घेतली आहे अशी परत राउटरला लावून टाकली पण तरी राउटर रिच होत नाही. पॉवरचा प्रॉब्लेम नाही, इंटरनेटचा प्रॉब्लेम नाही, तरी पण तो रिच होत नाही. माझ्या डब्याचा ऍक्सेस घेऊन मला माझ्या राउटरचा हा राउटर मी दिलाय ना त्याला. लिंक आयएसपी ची मोडेम आयएसपीचा तो आयएसपीचा संबंध हा राउटर मी दिलाय. याची जबाबदारी माझी आहे. हा मी कधी 1 वर्षापूर्वी कॉन्फिगर केला असणार. मग मी काय त्याला म्हणणार की बाबा त्याचा कन्सोल ऍक्सेस द्या. तो कन्सोल ऍक्सेस देणार, मग स्क्रीन शेअर करणार आणि मग मी बघणार. मग तो जर पॉवर इश्यू फ्लक्च्युएट झाला असेल तर मग तो रॉम मोड मध्ये गेला असेल अर्थिंगमुळे. अर्थिंग 2 व्होल्ट पेक्षा कमी लागते राउटरला. 2 व्होल्ट पेक्षा जास्त समजा अर्थिंग असेल मग ते कधी कधी फ्लक्च्युएशन झालं तर राउटर पॉवर फ्लक्च्युएशन रॉम मोड मध्ये जातो. मग तुम्ही असं सांगायचं की असं एकदा झालं होतं, असं 1-2 वेळा झालं होतं असं शब्द वापरायचा. सारखं होतं किंवा हाच इश्यू असतो सारखा असं नसतं. तो कारण तोच तुम्हाला विचारेल ना की मग अजून काही ठीक आहे आयएसपीचा इश्यू नसेल तर काय. मग त्यावेळेस सांगणार की 1-2 वेळा असा इश्यू आला होता की आयएसपीचा इश्यू नव्हता, आम्ही हे असं ट्रबल शूटिंग सगळं करून बघितलं पण कुठेच आयएसपीचा इश्यू नव्हता. मग काय केलं, मग राउटरचा ऍक्सेस इंजिनियर किंवा क्लायंटचीच मदत घेऊन त्यांनी कन्सोल ऍक्सेस दिला. मग ते कुठलं टीम व्ह्यूअर वापरला का काय वापरला ऍक्सेस वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर डिव्हाइस आम्हाला रॉम मोड मध्ये गेला. जनरली अर्थिंगचा पॉवर फ्लक्च्युएशनचा इश्यू असल्यामुळे 1-2 वेळा असं झालं होतं की डिव्हाइस रॉम मोड मध्ये गेला. मग तो विचारेल की बाबा मग काय केलं. मग तिथून तुम्हाला पोहोच रॉम मोड मधून काय, मग रॉम मोड मध्ये जातो म्हणजे काय करतो तो एनव्हीरॅम बायपास करतो. त्यांनी जर एनव्हीरॅम बघितलं असतं तर ते एनव्हीरॅमचं कॉन्फिगरेशन त्यांनी रॅम मध्ये पुश केलं असतं आणि रॅम मध्ये पुश केलं असतं तर प्रत्येक पोर्टला आयपी मिळाला असता, मग डिव्हाइस ऍक्सेसेबल झाला असता ना बाहेरून. पण तो एनव्हीरॅम मध्ये बूटिंग प्रोसेसची सिक्वेन्स तुम्हाला सांगितली होती. तो पोस्ट टेस्ट रन करतो, मग तुमचा फ्लॅश मध्ये बघतो, ओएस लोड करतो, मग एनव्हीरॅम मध्ये बघतो, एनव्हीरॅम मध्ये कॉन्फिगरेशन उचलतो, रॅम मध्ये टाकतो, तेव्हा तुम्हाला डिव्हाइस मध्ये सगळ्या पोर्टला कॉन्फिगरेशन जाऊन बसतो आणि मग डिव्हाइस काम करायला चालू करतो. पण ज्यावेळेस पॉवर फ्लक्च्युएशन होतं त्यावेळेस डिव्हाइस एकदा डाऊन झाला तर परत जेव्हा लाईट आल्यानंतर परत समजा अप झाला तर डिव्हाइस प्रॉपर बूट होत नाही. तो काय करतो, पॉवर ऑन होते, पोस्ट टेस्ट रन करतो, ओएस रन करतो आणि डायरेक्टली रॉम मोड मध्ये जाऊन बसतो. आता रॉम मोड मध्ये जाऊन बसल्यानंतर मग तुम्हाला काय करावं लागेल, त्याची त्या प्रिव्हिलेज मोडचा ऍक्सेस त्याचा कॉन्फिगर रजिस्टर नंबर परत तुम्हाला जो आहे तो बूटिंग प्रोसेसचा जो कॉन्फिगर रजिस्टर नंबर असतो तो परत प्रॉपर सेट करावा लागेल. मग तुम्हाला त्या डिव्हाइस वरती रॉम मोड वरतीच तुम्हाला तिथे कॉन्फिग स्पेस 0x21 फोटो टाकावं लागतं. रिलोड करतो, मग तुम्हाला ऍक्सेस मिळतो, मग तुम्ही त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन जे आहे ते कॉपी स्टार्ट जे तुम्हाला आता रनिंग मध्ये काही दिसत नाहीये, ठीक आहे. मग तुम्हाला सगळं कॉन्फिगरेशन मिळतं, मग तुम्ही परत स्टार्ट टू रन करता, रन टू स्टार्ट करता आणि त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन नंबर परत चेंज करता जो 0x2102 असतो आणि मग तुम्ही रिलोड करता. मग राउटर परत प्रॉपर रिलोड होतो, परत एनव्हीरॅम मध्ये बघतो, कॉन्फिगरेशन रॅम मध्ये टाकतो, मग तुम्हाला प्रॉपर प्रॉम्प्ट मिळतो आणि डिव्हाइस स्टॉप झाला. मग हा झाला अर्थिंगमुळे रॉम मोड मध्ये गेला. तो रॉम मोड मध्ये पण गेला नाही. मग दुसरा काय प्रॉब्लेम असणार, कॉन्फिगरेशन आहे पण गायब झालं असं काय होणार नाही. काही दिसतंय काय दिसत नाही असं कधी होत नाही. जर कोणी काढलं तरच होणार. एखादा हा आयपी दिसतोय हा दिसत नाही, एक तर गेलं तर कॉन्फिगरेशन सगळं जाणार. म्हणजे तुमची सगळं मग ते काय फ्लश तुमचं करप्ट होणार नाही. ओएस करप्ट झालं तर तुमचं हेच होईल. कॉन्फिगरेशन म्हणजे जी फाईल आहे ती कॉन्फिगरेशन जाऊ शकतं का, अर्थिंगमुळे कॉन्फिगरेशन फाईल पण जाऊ शकते. त्यावेळेस तुम्ही काय करणार की त्याला मेल वरती ती कॉन्फिगरेशन फाईल त्याला पाठवणार. त्याच्या लॅपटॉप वरती TFTP सर्व्हर असलं पाहिजे. लॅपटॉप ते काय TFTP नॉर्मल ऍप्लिकेशन आहे पुट्टी सारखं. लॅपटॉपला TFTP सर्व्हर बनवायचा, तो ते कॉन्फिगरेशन फाईल TFTP मध्ये टाकणार आणि मग ते TFTP मधून तुम्ही राउटरवरती कमांड रन करणार, कॉपी TFTP स्टार्ट. स्टार्ट म्हणजे याचा राउटरचा. मग तो इथे येतो कॉन्फिगरेशन फाईल, नाव टाकता आणि मग रिलोड करा. म्हणून मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की राउटरचा बॅकअप घेण्यास TFTP थ्रू बॅकअप घ्यायचा आणि TFTP वरती कॉन्फिगरेशन फाईल सेव्ह करायची. याचे 5-5 मिनिटाचे YouTube वरती व्हिडिओ बघा. बघितले नाहीत मला तेही माहिती. मग हे ठीक आहे, अजून यात आहे. ठीक आहे, आज इथेच थांबू. इथं परत आपण घेऊ 1-2 तास.
हे जेव्हा तुम्ही रोज रोज ऐकून ऐकून घ्याल त्यावेळेस तुम्हाला खरोखरच वाटायला चालू होईल की तुम्ही काम करताय आणि मग त्यावेळेस तुम्हाला आन्सर द्यायला प्रॉब्लेम येणार नाही. आणि कमीत कमी आता तरी अभ्यास